मध्ये आपण एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स घेतले आहेत सगळे बघा. एक्सरसाइज 5.1 मधले क्वेश्चन्स घेतले आहेत. थोडे एक्स्ट्रा क्वेश्चन घेऊ. ओके या क्वेश्चनला एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत, लिहून घ्या. चला फाइंड area of a sector. आवाज नका रे. Find the area of a sector bounded by circle x square plus y square equals to 60 and the line y is equals to x in the first quadrant. ओके मला एरिया फाइंड करायचा बाळा. आता हे क्वेश्चन सगळे लक्षात ठेवा. हा क्वेश्चन आला होता तुम्हाला जुलै 2023 2024 क्वेश्चन आला. लक्षात ठेवा. फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर विच इज बाउंडेड बाय द सर्कल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स टू 16 and y इक्वल्स टू x आणि इन द फर्स्ट क्वार्टर असं दिलं. आता सगळ्यात पहिले थोडं लक्ष द्या मला. क्वेश्चनचं सोल्युशन कसं करायचं. सर्कलचं इक्वेशन दिलं आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स टू 60. त्या सर्कलला स्टँडर्ड सर्कल सोबत कंपेअर करायचं. तर सरळ सांगू शकता कंपेअरिंग विथ कोणासोबत कंपेअर करायचं. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स किती असतं बाळांनो r स्क्वेअर. तुम्हाला जर समजत असेल तर r स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे बोला 60. r ची व्हॅल्यू किती असतं 4. ही झाली सर्कलची रेडियस. थांबा. रेडियस ऑफ सर्कल चला 2 मिनिट थांबा. रेडियस ऑफ सर्कल सर्कलची रेडियस. जोपर्यंत डायग्राम येणार नाही तोपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे डायग्राम इज मस्ट. पहिले सर्कलची रेडियस आहे. करेक्ट आहे. आता तुम्हाला y इक्वल्स टू x कोण दिली आहे सांगा. इट इज अ स्ट्रेट लाईन. ओके तुम्हाला माहित आहे मला तुम्ही सरळ सांगू शकता. इथं सोल्युशन मध्ये सरळ सांगू शकता तुम्ही गिवन सर्कल बरोबर आहे. आता ते सरळ सांगू शकता गिवन लाईन. गिवन लाईन कुठली आहे. y इज इक्वल्स टू x. ओके तुम्ही बघा y इक्वल्स टू x. त्याला तुम्ही असे लिहू शकता y इक्वल्स टू x ला y इज इक्वल्स टू mx. सगळ्यांना माहिती आहे m म्हणजे असतं स्लोप. काय सांगा 1 म्हणजे काय पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तुमची लाईन कशातनं पास होत आहे ओरिजिन. हमारे लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. लाईन ओरिजिन मधून जातं अँड फर्स्ट अँड थर्ड क्वार्टर. प्लीज फर्स्ट अँड थर्ड क्वार्टर लक्षात ठेवा. चालेल. आता काय करायचं अशा केस मध्ये तुम्ही डायग्राम वर फोकस करा थोडा. जर डायग्राम आली तर पुढचे सगळ्या लिमिट्स वगैरे टाकतायत. आता सगळ्यात पहिले तुम्हाला सर्कल काढायचा. असा सर्कल ज्याची रेडियस किती आहे बाळांनो 4. आता मला हे सांगा तुम्ही असं सर्कल काढला ज्याची रेडियस 4 आहे. मध्ये द सर्कल हॅविंग रेडियस इज 4. असं सर्कल आहे ज्याची रेडियस किती आहे 4 आहे. ओके 2 मिनिटं लक्ष द्या. Is the circle having a radius is 4. आता रेडियस नंतर हा झाला त्याचा x एक्सिस आणि हा झाला त्याचा y एक्सिस. ओके तर तुम्हाला माहिती आहे बाळांनो त्यांनी काय दिलंय बघा. x एक्सिस y एक्सिस 2 मिनिटं लक्ष द्या. हा सेंटर आहे.
बरोबर आहे. तर तुम्हाला ते काय म्हणतात, हा सर्कल बघा, लक्ष द्या, हा सर्कल बरोबर आहे. आणि लाईन, कुठली लाईन, y इक्वल्स टू x. सगळ्यांना माहिती आहे y इक्वल्स टू x इज द लाईन विच इज पॅरलल, विच इज पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिन लाईन जाते, बरोबर आहे. मागे आवाज नको आहे गर्ल्स. हा, तुम्हाला जर काही ड्रॉ केली मी डायग्राम, तर y इक्वल्स टू x हे लाईनचं इक्वेशन, बरोबर आहे. y इक्वल्स टू x कोणाचं इक्वेशन आहे, लाईनचं. आणि हे सर्कलचं इक्वेशन आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 16. कर्व म्हणजे सर्कल. तिथे तेच म्हणतात, सर्कल आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 16 आणि लाईन आहे y इक्वल्स टू x. या दोघांमध्ये जो काय सेक्टर आलाय, या दोघांमध्ये जो काय सेक्टर आलाय, त्या सेक्टरचा एरिया काढायचा. मग तुम्हाला समजायला पाहिजे, ओके बाळांनो, दिस इज द सर्कल. लक्ष द्या, हा सर्कल, हे बघा, दिस इज द कर्व ऑफ सर्कल. सर्कलचा कर्व आहे, सर्कलचं इक्वेशन आहे, हा सर्कल आहे. आणि स्ट्रेट लाईन आहे बाळांनो, पॉइंट पी आहे, बरोबर आहे. यांच्या दोघांमध्ये आलेला आपल्याला एरिया काढायचा. यांच्या दोघांमध्ये आलेला एरिया म्हणजे याचा अर्थ एरिया हा काढायचा. दॅट एरिया आय हॅव टू ड्रॉ, बरोबर आहे. या शेड एरियाचा एरिया काढायचा. पण प्रॉब्लेम काय माहितीये का तुम्हाला, तो एरिया इव्हन एरिया नाही. आपण काय करू, एक तर एरिया अंडर द कर्व करू, नाही एरिया बिहाइंड द कर्व करू. सगळ्यांना माहिती अंडर म्हणजे काय असतं, चावर की खाली, खाली. पुन्हा प्रोजेक्ट करायचं, एक्स एक्स वर प्रोजेक्ट करू. कसं प्रोजेक्ट करायचं, थांबा 2 मिनिट, तुम्हाला इथं थोडा त्रास होणार आहे, थोडं लक्ष द्या. मी काय करतो, समजा ही स्ट्रेट लाईन आहे, ही स्ट्रेट लाईन इथून सुरू झाली, त्याची लोअर लिमिट भेटली, ओके. आणि त्याच्या अंडरचा कर्व, मग त्याला काय करायचं, एक्स एक्स वर प्रोजेक्ट करायचं, तेव्हा तो हा एरिया असतो. लक्षात ठेवा, ओके. इथं थोडा प्रॉब्लेम आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत सर लोअर लिमिट टाका, अप्पर लिमिट टाका, सॉल्व्ह करा. नाही, एरिया अंडर द कर्व म्हणजे कर्वच्या खालचा एरिया. कर्वच्या खालचा एरिया कसा असतो, तर सगळ्यात पहिले आपण काय करतो, कर्वला, म्हणजे तुमची जी स्ट्रेट लाईन ही झाली लोअर लिमिट, इथून माझा कर्व सुरू झाला, हे स्ट्रेट लाईन इथं संपली, तिथं प्रोजेक्ट करायचं, हे झालं माझं x2. कोण झालं सांगा, x2. म्हणजे स्ट्रेट लाईनच्या खालचा एरिया म्हणजे समजा हा फर्स्ट नंबरचा एरिया म्हटलं, ठीक आहे. पण तरी कर्वच्या इकडला राहतोच थोडा पार्ट, लक्षात. मग तो कर्वच्या खालचा एरिया म्हणजे बघा, स्ट्रेट लाईन इथून सुरू झाली, स्ट्रेट लाईन इथं संपली, ओके. तुमचा कर्व इथून सुरू झाला, जिथं तुमची स्ट्रेट लाईन संपली तिथं कर्व सुरू झाला, जिथं तुमची स्ट्रेट लाईन संपली तिथून कर्व सुरू झाला, त्याला प्रोजेक्ट करावा गेला एक्स एक्स वर, आणि तुमचा कर्व इथं संपला. तुमचा कर्व इथं कुठं संपला, 4 पॉईंटला संपला. का बरं, कारण की सर्कलची रेडियस 4, सर्कलची रेडियस किती आहे, 4. तो 4 पॉईंट इथं कम्प्लीट झाला, लक्षात ठेवा. चालेल. मग आता मला हे सांगा, तुम्हाला A1 प्लस A2 म्हणजे आतमधला एरिया जो आहे ना, तो एरिया जरी कमी वाटत असेल पण त्याला तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल, ओके. तो घेतला एरिया मी A2, दिस इज द सेकंड एरिया. सो व्हॉट आय हॅव टू डू गाईज, ओके. मला A1 प्लस A2 ची काय करावं लागेल, ऍडिशन. A1 म्हणजे काय असतं, एरिया अंडर द कर्व, म्हणजे एरिया अंडर कर्व. तो कर्व कुठला आहे सांगा, ऍक्च्युअली सर्कल आहे की स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईन म्हणजे स्ट्रेट लाईनच्या खालचा एरिया प्लस एरिया अंडर द कर्व. A2 म्हणजे कोणाचा एरिया आहे सांगा, अंडर द कर्व. कर्व कुठला कर्व आहे सांगा, स्ट्रेट लाईन आहे की सर्कल आहे, सर्कल. करेक्ट आहे, सर्कलच्या खालचा एरिया, ओके. म्हणजे मला एक तर पहिले हा पॉईंट काढावा लागणार आहे की, ओके. तो पॉईंट काय झाला माहितीये का, स्ट्रेट लाईनची फायनल पोझिशन आहे, अप्पर लिमिट आहे, आणि कर्वची अप्पर आहे की कर्वची लोअर आहे, कर्वची लोअर आहे. बघा ना, हा कर्व इथून सुरू झाला, तर कर्व इथून सुरू झाला आणि कर्व इथं संपला, म्हणजे एवढ्या डिस्टन्स मध्ये कर्व होता, बरोबर आहे, ओके. तो एरिया महत्वाचा आहे आपल्यासाठी. सगळ्यात पहिले आपण काय करून टाकू, त्या पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढून टाकू. आता पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स कळायला गेलं तर पी पॉईंट हा कोणाचं इंटरसेक्शन आहे, तर पी पॉईंट हा सर्कल आणि ई लाईन याचं इंटरसेक्शन आहे. मग आता जर का या दोघांचं इंटरसेक्शन असेल, त्या दोघांच्या इक्वेशनला काय करायचं, सॅटिस्फाय करायचं, लाईनच्या आणि सर्कलच्या, आणि एक्स व्हॅल्यू काढायची. कसं करायचं, ऑब्व्हियसली वायची व्हॅल्यू एक्स टाकून द्यायची, यू विल गेट, रेड आहे. आता इथं काय करायचं बघा, सगळ्यात पहिले लक्ष द्या. सगळ्यात पहिले आपण पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढू. पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स कसे काढायचे, तर बाळा इकडे बघा, हा, फॉर गेटिंग एन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी. पॉईंट पी चे मला जर का 2 कोऑर्डिनेट्स काढायचे असेल, सो एव्हरीवन नोज पी पॉईंट इज द कॉम्बिनेशन ऑफ, सॉरी, पी पॉईंट इज द इंटरसेक्शन ऑफ, इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन अँड कर्व. मला हे सांगा, तुमची लाईन कुठली दिली आहे, तुमची लाईन दिली आहे, ओके. असं लिहू शकता ना, पुट्स, ओके, लाईन, इक्वेशन ऑफ लाईन आहे y इज इक्वल टू काय, x, ओके, इन सर्कल, इन सर्कल, सर्कल मध्ये टाकायचं. सर्कलचं इक्वेशन काय सांगा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे, 60. त्याच्यात टाकून द्यायचं. मला हे सांगा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं, 60. येस, वायची व्हॅल्यू एक्स टाका, एक्स स्क्वेअर प्लस वायची व्हॅल्यू किती आहे, एक्स चा स्क्वेअर इज इक्वल टू 60. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज 2x स्क्वेअर इज इक्वल टू 60. सो गाइस, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं, 16/2 म्हणजे 8, आणि एक्स व्हॅल्यू किती असतं, अंडर रूट ऑफ एक्स
एक्स व्हॅल्यू किती असतं, अंडर ऑफ किती असतं 4 × 2 म्हणजे किती असतं 2√2. करेक्ट आहे. म्हणजे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आलेले लक्षात ठेवा. आता ऍक्च्युअली स्क्वेअर रूट घेताना दोन आन्सर येतात, एक प्लस आणि एक मायनस. पण मी कोणाला प्रेफरन्स देईल बाळांनो प्लसला. का बरं? कारण लक्षात ठेवा हा जो पॉईंट आहे लक्ष द्या, हा जो पॉईंट माझ्याजवळ येणार आहे तो येणार आहे 2√2. लक्षात ठेवा किती आहे 2√2 अपर लिमिट. सर ते मायनसचं कसं आहे, तीच लाईन त्या सर्कलला इथे टच झाली आहे बरोबर आहे ना, हा आहे तो -2√2. ते सरळ बोलले की मला मागे जायचंच नाहीये इन फर्स्ट क्वार्टर, पहिल्या क्वार्टर मध्येच खेळायचं. जर का ते फर्स्ट क्वार्टर वर्ड दिला नसता ना तर तुम्हाला हा प्लस हा असा दोन एरिया काढावा लागला असता. म्हणजे एकच काढावा लागला असता, त्याला किती मल्टिप्लाय करावं लागलं असतं 2. म्हणजे जसं हे आलं तसं हे आलं असतं सगळं डेकोरेशन. पण ठीक आहे त्यांनी वर्ड यूज केला फर्स्ट क्वार्टर, त्यामुळे मागे जायची गरज नाही. चालेल ओके. म्हणजे इथं 2√2 आलं. आता मला हे सांगा आपण करू A1 + A2 एरिया ऑफ शेडेड रिजन. जर का तुम्ही एरिया ऑफ शेडेड रिजन काढायला गेले तर तुम्हाला समजेल. ओके लक्षात ठेवा. हा हे बघा तुम्ही जर इथे लिहिलं एरिया ऑफ अ शेडेड रिजन, एरिया मी पहिलेच बोललो आहे जे मी क्वेश्चन देते ते येण्याची चान्स फार कमी आहे. हे आजचे क्वेश्चन महत्वाचे, आजचे सगळे मी PYQs घेत आहे. एरिया ऑफ शेडेड रिजन लक्ष द्या, शेडेड रिजनचा एरिया काय असतो. हा एरिया ऑफ फर्स्ट प्लस काय असतं एरिया ऑफ सेकंड. थोडा डिटेल मध्ये लिहून देतो. एरिया ऑफ फर्स्ट सांगा, फर्स्टचा एरिया म्हणजे काय, एरिया अंडर द कर्व की एरिया अंडर द लाईन. अंडर द लाईन. तसं लाईनच्या खालचा एरिया, तर लाईन इथून सुरू झाली आणि लाईन इथं संपली, त्याला प्रोजेक्ट करायचं डायरेक्ट एक्स ऍक्सिस सरळ व्हर्टिकली परपेंडिक्युलर. हा सो इथं लिहून टाका तुम्हाला जर का कन्फ्युजन असेल. सो एरिया अंडर द लाईन, एरिया अंडर लाईन, एरिया अंडर द लाईन प्लस. ओके बाळांनो सेकंड नंबर कोण आहे सगळा सर्कल आहे ना, सर्कल आहे. एरिया अंडर द सर्कल, सर्कलच्या खालचा एरिया, सर्कल इथून सुरू झाला सर्कल इथं संपला करेक्ट आहे तो एरिया. सो यू कॅन से एरिया अंडर द सर्कल, एरिया अंडर द सर्कल, अंडर द सर्कल. ओके आता हे पेपर मध्ये करू नका पण तुमच्या आधी मी करून देतो लक्षात ठेवा. ओके लक्षात ठेवा हा एक्स ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. तुमची लाईन इथून सुरू झाली इथं संपली बरोबर आहे ना. तुमच्या लाईनची लोअर लिमिट किती आहे x1 0 आहे आणि तुमच्या लाईनची अप्पर लिमिट किती आहे सांगा x2 किती आहे बोला 2√2. आणि तुम्हाला एरिया काढायचा, एरिया अंडर द लाईन बरोबर आहे. येस. आणि जेव्हा तुम्ही एरिया अंडर द सर्कल म्हणता तेव्हा लक्षात ठेवा हा वाय ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे. ओके हा जो पॉइंट आहे तुमचा 2√2 आहे ना. ओके इथून तुमचा सर्कल सुरू झाला आणि तुमचा सर्कल इथं संपला बरोबर आहे ना 4 बरोबर आहे ना. ओके हा एरिया सेकंड नंबरचा आहे. मी त्याला ब्रेक केला, पेपर मध्ये करायचं नाही आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. सांगायचं परत जिथं तुमची लाईन संपली तिथं तुमचा सर्कल सुरू झाला आणि त्या दोघांचा एरिया म्हणजे पूर्ण शेडेड रिजनचा एरिया आपल्याला काढायचा. जेव्हा आपण एरिया अंडर द कर्व म्हणतो तेव्हा कर्वच्या खालचा एरिया, कर्वच्या खालचा एरिया कुठपर्यंत जायचं खाली एक्स ऍक्सिस पर्यंत माहिती आहे. ओके झालं समजलंय. आता इथं करा काय होईल. हा जेव्हा एरिया काढतो इंटिग्रेशन ऑफ काय असतं y × dx प्लस इंटिग्रेशन ऑफ काय असतं बाळांनो y × dx. ओके माय लोअर लिमिट. आता ही कोणाची आहे सगळा लाईनचा आहे आणि कोणाचा आहे सगळा सर्कलचा आहे. इज दॅट क्लिअर. येस. त्यामुळे लिमिट सेम आहे की डिफरंट आहे, ते डिफरंट आहे. त्यामुळे हे इंटिग्रेशन वेगळं सॉल्व्ह करायचं, ते इंटिग्रेशन वेगळं सॉल्व्ह करायचं. आतापर्यंत मला असं वाटतं जेव्हा 2 दिवस आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह केले जेव्हा 2 एरिया यायचे तेव्हा लिमिट एकच यायची, त्यामुळे आपण एकदाच इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचो आणि एकदाच लिमिट टाकायचो. इथं आता एकदा टाकता येणार नाही कारण लिमिट वेगळा राहणार आहे. जेव्हा तुम्ही लाईन म्हणता तेव्हा लाईनची लोअर लिमिट 0 आहे आणि अप्पर लिमिट 2√2 आहे. जेव्हा तुम्ही सर्कल म्हणता सर्कलची 2√2 आहे, अप्पर लिमिट किती आहे बोला 4 आहे. करेक्ट आहे. सर्कल सुरू झाला इथून आणि सर्कल संपला इथे. चला सो इंटिग्रेशन ऑफ किती असतं 0 to 2√2 आणि वाय ऑफ लाईन सगळ्यांना माहिती आहे. वाय ऑफ लाईन काय, लाईनचा वाय काय, हे लाईनचा वाय, वाय इज इक्वल्स किती आहे बोला x. ओके इंटू dx. कारण की फंक्शन जर x असेल, मला इंटिग्रेशन जर का विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचं असेल तर फंक्शन x असावं. ओके पण इंटिग्रेशन ऑफ काय म्हणा इट्स 2√2 इथं काय 4 आणि इथं काय dx. हा कोण आहे सांगा वाय ऑफ सर्कल. सर्कलचा वाय कसा काढायचा हे तुम्हाला मात्र अक्कल पाहिजे. मला हे सांगा सर्कलचं इक्वेशन काय बोला x2 + y2 इज इक्वल्स किती आहे 16. मला सर्कलचा वाय पाहिजे तर मी काय करणार इथे थोडं सॉल्व्ह करणार. कसं y2 इज इक्वल्स किती असतं 16 - x2. ओके अख्खी एक टर्म होईल आणि जेव्हा वाय काढायचं आहे तेव्हा ती √16 - x2. 5 आणि 4 - x कराल सर 16चा स्क्वेअर रूट 4 आणि x स्क्वेअर रूट x वरचा x असं नाही होत. ओके 16 - x2 इज अ कंप्लीट टर्म. 16 - x2 इज अ कंप्लीट टर्म आणि त्याचं काय करावं लागेल स्क्वेअर रूट. सो वाय ऑफ सर्कल हे वाय ऑफ सर्कल म्हणजे √16 - x2. वाय ऑफ सर्कल म्हणजे √ऑफ किती असतं बोला 16 मायनस किती असतं x2. आर यू गेटिंग गाइस. येस. मग थोडक्यात सगळ्यात झालं तर नाउ इट्स अ टाइम टू टेक अ इंटिग्रेशन. ओके मला हे सांगा x टू द पॉवर n चे इंटिग्रेशन किती असतं n+1 / n+1. लागलीच तर तुमच्या माहितीसाठी. ओके 2 मिनिटं लक्ष द्या. ओके x टू द पॉवर 2 / 2
my lower limit is 0 and my upper limit is 2 root 2. Yes, plus. What about this integration? So guys, we have solved the integration for 1 month. Use your brain and tell me the which type of this integration is this. Yes, okay? Now like it's a type number 11. Okay, type number 11 मध्ये मी सांगितलं होतं 3 फॉर्म्युले येतात. हे इथे दिले होते माझ्या व्हाईट बोर्ड वर. अंडर रूट ऑफ काय असतं a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ते 1 अपॉन अंडर ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर म्हणजे टाइप 4. 1 अपॉन वाले कसे 7 आहे आणि फक्त वर येणारे 3च आहे. माहिती आहे टाइप नंबर 11. त्याला थोडं मॉडिफाय करायचा प्रयत्न केला. इंटिग्रेशन ऑफ इथं 2 रूट 2 इथं असतं 4 अंडर रूट ऑफ 16 मायनस x स्क्वेअर म्हणजे असतं 4 चा स्क्वेअर मायनस x चा स्क्वेअर इंटू dx. बरोबर आहे. मी फॉर्म्युला लिहून देतो. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इंटू dx काय असतं. याचा आन्सर असतं x/2. याचा आन्सर असतं a स्क्वेअर बाय 2. बरोबर आहे. ही टर्म ऍज इट इज लिहितो अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि ही टर्म काय लिहितो साइन इनवर्स ऑफ काय लिहितो बोला x अपॉन a. शिकवलं होतं ना. इथे काय तर प्लस आहे. स्टील आय एम कन्फ्युज वेदर इट इज अ प्लस ऑर मायनस. कारण मायनस असताना एकामध्ये प्लस येतं एकामध्ये काहीतरी मायनस येत आहे ना. एकदा बघतो. नाही मी बघतो. मलाही टोले नका मारत जावा. तर एवढा कॉन्फिडन्स मलाही नाही रे. काही बडबड करत राहतात. असू शकतं मायनस. प्लस आहे. का सिद्धी काही म्हणाली असं नाही करायचं. लक्षात ठेवा. माहिती असेल तर बोला ना तुम्ही. मला टेन्शन चालू आहे. तुमची 8वी बॅच आहे म्हणजे 9वी बॅच आहे. तुम्ही फर्स्ट टाइम शिकले नेमकं त्या दिवशी प्रेझेंट होती की नाही तुमचं तुम्हाला माहित नाही तरी सांगता माहिती. असं नाही करायचे. छोट्या छोट्या गोष्टी चुकतात ना. मग शांत डोक्याने विचार करत जा. हा चला विच फॉर्म्युला हे बघा फॉर्म्युला यूज करावा देतो. सांगा बरं कंपेअर केलं तर एच व्हॅल्यू किती आहे. तुम्हाला इथं सांगतो मायनस आहे इथं असते बघा अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डीएक्स. इथं असतं x/2 इथं असतं x स्क्वेअर बाय 2. हे रूटची टर्म येतं अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि ही टर्म जर का खाली असेल तर सांगितलं होतं लॉग ऑफ मॉड ऑफ कॉपी पेस्ट टर्म. इथं व्हेरिएबल स्क्वेअर मायनस कॉन्स्टंट स्क्वेअर असेल तर मायनस असते. कॉन्स्टंट मायनस व्हेरिएबल असेल तर प्लस. मला याच गोष्टीमध्ये कन्फ्युज आहे. मी 100 वेळ ऍक्सेप्ट करतो ना. मला हे कन्फ्युजन होते. प्रत्येक वेळेस मी जाऊन बघतो. हा आता ऐका लक्ष द्या. आणि आपल्या देशमुख क्लासेसच्या नोट्स मध्ये आय थिंक दिस इज द टाइप नंबर 11. हा आता एक लक्ष द्या. कारण हे ते इंटिग्रेशन झालंय त्यामुळे याच्या लिमिट टाकून याला मोकळं करून टाका. चालेल. आणि याच्या लिमिट आणि त्याच्या लिमिट तशा वेगळ्या त्यामुळे दोघांचा तसाही काही संबंध येणार नाही. मला हे सांगा लोअर लिमिट 0 अपर लिमिट किती आहे 2 रूट 2. तर मला हे सांगा एक्सच्या ठिकाणी ठेवलं 2 रूट 2 ब्रॅकेटचा काय केलं सांगा स्क्वेअर डिवाइड बाय 2 मायनस एक्सच्या ठिकाणी 0 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 लोअर लिमिट अपर लिमिट प्लस. आता इथं काय करायचं मात्र यू हॅव टू टेक इंटिग्रेशन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. जस्ट पुट ऑल द व्हॅल्यूज. कम ऑन. यस युअर आन्सर विल बी x/2. यस अंडर रूट ऑफ इट्स अ 4 स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ओके प्लस a स्क्वेअर म्हणजे किती असतं 4 चा स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. इथं असतं साइन इनवर्स ऑफ काय x अपॉन e. h व्हॅल्यू किती आहे 4. करेक्ट आहे. आणि माय ब्रॅकेट गेट्स कंप्लीट. चला बोला माय हे झालं 4. आवाज नको रे बाळांनो. हा माय लोअर लिमिट इज 2 रूट 2 आणि माय अपर लिमिट इज 4. लक्षात ठेवा. आवाज नको आहे. आता काय करायचं. येस यू हॅव टू सॉल्व. चला प्रत्येकाचा स्क्वेअर करा. इथं 2 चा स्क्वेअर किती असतं 4. इथं असतं रूट 2 चा स्क्वेअर किती असतं 2 डिवाइडेड बाय 2. मला आवाज नको आहे बेदांत. बाहेर राखील बोलायचं नाही. समजलंय का. तिथं बाहेर चाललं बसायचं नसेल. हा लक्ष द्या. सार्थक निकम आपलं तू लक्ष द्या. हा बाळांनो 2 चा स्क्वेअर किती असतं 4 रूट 2 चा स्क्वेअर 2 मायनस 0 स्क्वेअर 0 0 डिवाइड बाय किती असतं 0 प्लस इन ब्रॅकेट. आता बाळांनो इंटिग्रेशन झालाय. या सगळ्या आन्सर मध्ये पहिले अप्पर लिमिट टाका मायनस लोअर लिमिट टाका. सगळ्या आन्सर मध्ये पहिले अप्पर लिमिट टाका आणि मायनस काय टाकायची लोअर लिमिट. चालेल. येस सगळ्या आन्सर मध्ये इथं अप्पर लिमिट इट्स अ 4/2 अंडर रूट ऑफ इथे किती असतं 4 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर प्लस 16/2 साइन इनवर्स ऑफ किती असतं 4/4. जिथे ते x तिथं 4 टाका. जिथे ते x तिथं लोअर लिमिट टाका किती आहे 2 रूट. बरोबर आहे. म्हणजे किती होईल x च्या ठिकाणी 2 रूट 2 डिवाइडेड बाय 2 अंडर रूट ऑफ बोला
4 स्क्वेअर मायनस किती असतं 2 रूट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर लक्षात ठेवा प्लस 16/2 हा किती असतं साइन इनवर्स ऑफ 2 रूट 2 करेक्ट आहे एक्स व्हॅल्यू 2 रूट 2 डिवाइडेड बाय काय 4 आहे ना ब्रॅकेट गेट्स कंप्लीट अपर लिमिट मायनस लोअर लिमिट लक्ष द्या महत्वाचे क्वेश्चन आहे सो बाळांनो सगळ्यांना माहिती आहे 4 into 2 is 8 8/2 म्हणजे किती असतं 4 प्लस इन ब्रॅकेट 4/2 म्हणजे किती असतं 2 into 16 16 0 प्लस 16/2 म्हणजे किती असतं 8 बघा ना ओके साइन इनवर्स ऑफ किती आहे सांगा 1 तर तुम्हाला समजायला पाहिजे तर साइन इनवर्स ऑफ 1 चला लिहितो मी जाऊ दे एक्स्ट्रा पार्ट ते मायनस हा 2 2 कॅन्सल झाला ओके तुम्हाला समजायला पाहिजे इथं किती आहे √2 अंडर रूटच्या आतमध्ये काय मिळेल सांगा बरं किती ओके 2 स्क्वेअर किती असतं 4 आणि √2 चा स्क्वेअर किती असतं 2 ते 4 into 2 8 बाहेर कोण आहे 16 4 स्क्वेअर 16 सो 16 मायनस किती आहे 8 प्लस किती आहे 8 किती असतं साइन इनवर्स ऑफ आता जेव्हा दिलेली अक्कल वापरा मला हे सांगा 2 1 जा 2 2 जा म्हणजे वर कोण राहिला √2 आणि खाली कोण राहिला 2 तर त्या 2 ला मी √2 करू शकतो वरचा एक √2 खालच्या एक √2 सोबत कॅन्सल तर काय राहिला साइन इनवर्स ऑफ 1 म्हणून सांगतोय क्वेश्चन लक्ष द्या टॉपिक इझी आहे पण थोडं तुम्हाला आजचे क्वेश्चन महत्वाचे आहेत हा नेक्स्ट चला प्लस आता इथं जर का बघितलं तर काय सांगाल तुम्ही बोला हा आहे 4 प्लस इन ब्रॅकेट साइन इनवर्स ऑफ 1 सगळ्यांना माहिती आहे ट्रिग्नोमेट्रिक इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला ऑलवेज गिव्स यू अँगल हा बोलायचा का 8 साइन ची व्हॅल्यू 1 कुठल्या अँगलला असते π/2 मायनस इन ब्रॅकेट इथे किती आहे √2 अंडर ऑफ 16 मधनं 4 गेले 8 गेले किती राहिले 12 प्लस इथे किती आहे 8 साइन इनवर्स ऑफ 1/4 इथे किती असतं π/5 येस ब्रॅकेट गेट्स क्लोज इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला ऑलवेज गिव्स यू अँगल साइन ची व्हॅल्यू 1/√2 कुठल्या अँगलला असतं π/4 पुढे अच्छा 8 येतं का 8 बरोबर येस सो इज इक्वल्स टू इथे किती असतं 4 इन ब्रॅकेट 2 1 जा 2 4 जा 2 1 जा 2 4 जा 4 की 4 मायनस इथे काय करायचं बाळांनो लक्ष द्या हा 4 इथे किती असतं √2 अंडर ऑफ किती असतं 4 into 2 प्लस 4 1 जा 4 2 जा 2 ब्रॅकेट गेट्स क्लोज झालं सांगा बरं शेवटचं आन्सर काय आहे याचं बोला सॉरी हा 4 प्लस आहे ना 4 प्लस पण लक्षात ठेवा 4 प्लस इथे काय करायचं 4 की 4 मायनस इथे काय करायचं बोला हा इथे किती आहे √2 इथे किती आहे √3 इथे किती आहे √2 √3 √4 ऍक्च्युअली सॉरी हा रूट सेपरेट केलं √2 थांबा √2 √4 √2 बरोबर तर प्लस किती आहे सांगा 2π येस 2π मग तुम्हाला समजायला पाहिजे जेव्हा ब्रॅकेट ओपन होईल तेव्हा प्लस 2π चा काय होईल सांगा मायनस सांगा आन्सर काय होईल 4 प्लस किती आहे 4π मायनस √2 into √2 किती असतं 2 आणि √4 किती असतं 2 मायनस 2π आता 2 into 2 4 प्लस 4 मायनस 4 कॅन्सल आणि 4π मायनस 2π किती असतं 2 ओके स्क्वेअर लिहून मला क्वेश्चन असा शिस्तीत शांतीत सॉल्व्ह करायचा लक्षात बऱ्याच वेळा क्वेश्चन हा लक्षात लाईटली घेऊ नका क्वेश्चन आणि मी तो असेच क्वेश्चन पडत असतात बाळा आपण जे घेतले बेसिकली ते क्वेश्चन तरी पडतच नाही पडतात नशिबाचा प्रश्न आहे शेवटी ओके लिहा ए सेकंड क्वेश्चन लिहा सेकंड क्वेश्चन राईट डाउन सेकंड क्वेश्चन हा नेक्स्ट क्वेश्चन दिलाय फाइंड एरिया cut off the parabola find area cut off the parabola
4y is equals to 3x square. आवाज नको रे. With the line 2y is equals to 3x plus 12. 2y is equals to 3x plus 12. Find area cut off the parabola with the line 4y is equals to 3x square with the line 2y is equals to 3x plus 12. ठीक आहे. आता समजायला पाहिजे की तुम्हाला 4y is equals to 3x square पॅराबोला आणि दिला आहे, ही लाईन दिली. आता तुम्हाला एवढं समजायला पाहिजे लाईनच्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म आहे. कोण आहे? कॉन्स्टंट टर्म. जेव्हा लाईनच्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म असते तेव्हा डोळे झाकून लाईन नेव्हर पासेस थ्रू ओरिजिन आणि लाईन टचिंग टू वाय ऍक्सिस. राईट आहे. ओके. दुसरं महत्वाचं गोष्ट पॅराबोला मध्ये स्क्वेअर कोणाचा आहे सांगा बरं. एक्सचा स्क्वेअर आहे की वायचा? एक्सचा. जेव्हा एक्सचा स्क्वेअर असते तेव्हा तो कुठला पॅराबोला असतो? फॉरवर्ड, बॅकवर्ड, अपवर्ड, डाऊनवर्ड. बोला. जेव्हा जर मी तुम्हाला लिहून दिला स्टार्टिंगला सांगा वाय जेव्हा एक्सचा स्क्वेअर असतो तेव्हा तो पॅराबोला कुठला असतो? स्टार्टिंगला लिहून दिलाय मी तुम्हाला बिफोर स्टार्टिंग द एक्सरसाइज. बोला काय लिहून दिलाय? कुठला आहे सांगा? अपवर्ड आहे. आता अपवर्ड मध्ये लक्षात ठेवा. हा तुम्ही सरळ सांगू शकता. बघा सगळ्यात पहिले आता थोडं डिटेल मध्ये नॉलेज घेऊ आपण. बघा सगळ्यात पहिले गिवन पॅराबोला. लक्ष द्या. गिवन पॅराबोला सांगा कुठला पॅराबोला दिलाय? 4y इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर. म्हणजे सरळ सांगू शकता 3x स्क्वेअर इज इक्वल्स टू 4y. हे बाळांनो x स्क्वेअर. आवाज हा ओके. x स्क्वेअर इज इक्वल्स टू किती असतं? 4/3y. याला कंपेअर केलं तर x स्क्वेअर इज इक्वल्स टू 4by असतं. सो इट इज अपवर्ड पॅराबोला. इट इज अपवर्ड पॅराबोला. लक्षात ठेवा. पॅराबोला अपवर्ड पॅराबोला आहे. जर अपवर्ड पॅराबोला असेल ठीक आहे हा अपवर्ड पॅराबोला हा म्हणा किंवा हा म्हणा काही फरक नाही पडत. सेमच आहे. फक्त कम्पेअर केलं झालं. त्यानंतर ओके लक्षात ठेवा. ओके इथं जर का बघितलं तर 2y is equals to 3x plus 12 is a line not passing through origin. नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. याने कॉन्स्टंट टर्म आली म्हणजे लाईन ओरिजिन मधून पास होते. आता लक्षात ठेवा तुम्ही जर का डायग्राम काढायचा प्रयत्न केला काबारे तर डायग्राम मध्ये काय करू शकता लक्षात ठेवा. तर तुम्हाला माहिती आहे बाळांनो लक्षात ठेवा. 2 मिनिटं लक्ष द्या. हा सपोज मी हा पॅराबोला काढला एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. ओके सो दिस इज द पॅराबोला. इट्स अ वाय ऍक्सिस अँड इट्स अ एक्स ऍक्सिस. तुम्हाला तयार करून देतो न्यूमेरिकल. दिस इज द पॅराबोला हॅव्हिंग अ व्हर्टेक्स ऍट ओरिजिन. असा पॅराबोला आहे ज्याचा व्हर्टेक्स ओरिजिन आहे. कारण की यात एक्स आणि वायच्या टर्म जर का कुठली कॉन्स्टंट टर्म प्लस मायनस मध्ये आली असती तर व्हर्टेक्स शिफ्ट होत त्याचा. ओके तो व्हर्टेक्स ऍट ओरिजिन आहे. येस. आणि ही अशी लाईन आहे की जी वायला कुठून तरी टच करून जाते. नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. मग आता लाईन जर काढायची असेल यू हॅव टू मेक दिस लाईन. बाय लाईन राहते. ओके सो बाळांनो लक्षात ठेवा हा पॅराबोला आहे. या पॅराबोलाचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू किती आहे? सॉरी बोला इट्स 4y इज इक्वल्स टू किती आहे? 3x स्क्वेअर. आणि या लाईनचं इक्वेशन आहे बाळांनो 2y इज इक्वल्स टू 3x प्लस 12. हमारे तर तुम्हाला म्हणतात लाईन आणि पॅराबोला मधला एरिया काढायचा. म्हणजे तुम्हाला काढायचा आहे एरिया बिटवीन द कर्व. बस हा एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ शेडेड रिजन सांगा. म्हणजे एरिया ऑफ शेडेड रिजन काढताना एरिया बिटवीन द कर्व काढायचा आहे. मग बिटवीन द कर्व काढायचा आहे तर तुम्ही मला हे सांगा ऍडिशन घ्याल की डिफरन्स घ्याल? डिफरन्स घेतलेला आपण न्यूमेरिकल. आणि डिफरन्स घेताना सगळा कशातनं काय मायनस करायचा? लाईन मधनं पॅराबोला मायनस करायचा की पॅराबोला मधनं लाईन? लाईन मधनं पॅराबोला. कसं काय? मी तुम्हाला एक टेक्निक सांगितली होती. त्या शेडेड रिजन वर जाऊन उभं राहायचं. बघायचं त्याच्या वर कोण आहे सांगा. वर कोण आहे? लाईन. खाली कोण आहे? लाईन मधनं पॅराबोला मायनस करायचं. आता फक्त राहिल्या लिमिट्स. आता लिमिट्स कशा काढायच्या? ते दोघं जण कुठे एका ठिकाणी भेटले तर ते लाईन आणि पॅराबोला या पॉइंटला भेटले. समजा पी पॉइंट त्याला इथं प्रोजेक्ट करा. तो कोऑर्डिनेट दॅट इज युअर x1 म्हणजे लोअर लिमिट भेटेल. बरोबर आहे. आणि ते दोघं अजून कुठेतरी भेटले लक्षात ठेवा. इथं भेटले समजा पॉइंट पी डॅश त्याला प्रोजेक्ट करा. ओके ही झाली तुमची अप्पर लिमिट x2. करेक्ट आहे. मीन्स यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x.
ओके, पी आणि पी डॅश पॉईंटचे एक्स कोऑर्डिनेट काढायचे बस. मग दोघांची लोअर लिमिट आणि अपर लिमिट सेमच आहे, दोघांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन बघायचा. आता मला हे सांगा, पी असू द्या पी डॅश असू द्या, ते दोघं लाईन आणि पॅराबोला भेटले. मग त्या पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स कसे काढायचे? पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स म्हणा, ओके x1, पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स म्हणा किंवा पी डॅश म्हणा, काही म्हणा. ओके, हाऊ टू फाइंड? पी पॉईंटचे दोन कोऑर्डिनेट्स असतात xy, किंवा कसे फाइंड करायचे? तर ऑब्वियसली पी पॉईंट इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन अँड पॅराबोला. सॉल्व दिस टू इक्वेशन. खतम. मग त्यात पॅराबोलाचं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. सांगा बरं पॅराबोलाचं इक्वेशन कोण आहे? बोला. पॅराबोला. बोला ना, पॅराबोला काय दिलाय? बोला. इट्स अ 4y इज इक्वल टू किती दिलाय? 3x². याला काय केलं माहितीये का? 2 × 2y केलं इज इक्वल टू 3x². चालेल? 4y ला 2 × 2y. सर असं का केलं? कारण की हा जो 2y आहे, ओके, या 2y मध्ये लाईनचा 2y टाकून देऊ आपण. चालेल? तेव्हा लाईनचं इक्वेशन काय दिलंय? 2y दिलाय ना, लाईनचा 2y त्यात टाकून द्यायचं बस. का झालं? म्हणजे सरळ होईल. सो यू कॅन से पुट, याला जर का इक्वेशन नंबर 1 घेतलं, यू कॅन से पुट 2y, लाईनचा 2y किती आहे? 2y इज इक्वल टू किती असतं बाळांनो? 3x + 12. ओके, 3x + 12 इन इक्वेशन 1. कसं असते सॉल्व करणे म्हणजे काय? याची व्हॅल्यू त्याच्यात, त्याची व्हॅल्यू याच्यात, बस. तुम्ही याची व्हॅल्यू त्याच्यात काही करा, x मध्ये आन्सर आण बस. मग आता मला हे सांगा इक्वेशन 1. सो 2 × y 2y इज इक्वल टू 3x². सो 2y ची व्हॅल्यू टाकली तुम्ही 3x + 12. ओके, इज इक्वल टू 3x². ब्रॅकेट ओपन करा. 3 × 2 6x. 6 × 2 किती असतं? 8. 12 × 2 किती असतं? 24 इज इक्वल टू 3x². आता आपल्या लक्ष सगळ्या टर्म तिकडे गेल्या, तर काय झालं बाळांनो? झालं तुमचं 3x². का बरे? 3x² प्लस 6x तिकडे गेला तर -6x. येस. आणि -24 इज इक्वल टू 0. आवाज नको आहे रे. प्लस टर्म तिकडे गेलं तर काय होईल? मायनस. सो गाईस इथे लक्षात ठेवा, 3x² -6x -24 इज इक्वल टू 0. 3 कॉमन काढला तर x² -2x मायनस किती होईल सांगा बरं? 28 आहे का? 24 आहे. हा, मग कॉमन निघतं ना. सांगा 3 कॉमन काढला तर x² मायनस, हा, सो x² -2x -8 0 डिवाइड बाय 3. सो x² -2x 0 डिवाइड बाय 3 किती असतं? 0. चला याचे फॅक्टर्स पहा. याचे फॅक्टर्स पडतील x² चा कोएफिशिएंट 1, कॉन्स्टंट ऑफ -8. -8 चे फॅक्टर्स किती असतात? -8 चे फॅक्टर्स बोला. 6 2 जा, 4 2 जा, -4 + 2. x ची डायरेक्ट व्हॅल्यू येणार तुम्हाला. आता x² चा कोएफिशिएंट 1 असल्यामुळे x व्हॅल्यू येणार 4 आणि x व्हॅल्यू काय येणार? मायनस. म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे, ओके, एक -2 आली आणि एक 4 आली. सांगा बरं ही कोण असेल? 4 असेल की -2 असेल? मायनस, निगेटिव्ह x एक्सिस. एवढं तुम्हाला समजतं की -4. आता एक काम करायचं, या व्हॅल्यू आपण फाइंड केल्या म्हणून याला बॉक्स मध्ये टाकल्या आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. या दिलेल्या नव्हत्या, कारण अभ्यास करताना डायग्राम ऑलरेडी रेडी राहील तुमची, तुम्हाला समजणार नाही कुठलं दिलेलं आहे कुठलं फाइंड करायचं. बरोबर आहे? तर या व्हॅल्यू दिल्या म्हणून मी बॉक्स मध्ये टाकल्या. व्हॉट डज इट मीन? या व्हॅल्यू दिल्या नव्हत्या, या व्हॅल्यू आपण फाइंड केल्या. आणि आता कशातनं काय मायनस करायचं का? पॅराबोला मधनं लाईन ची, लाईन मधनं पॅराबोला, लाईन मधनं पॅराबोला. ओके, सो एरिया ऑफ अ शेडेड रिजन. दबारे एरिया ऑफ अ शेडेड रिजन जेव्हा काढायला जाता, एरिया ऑफ अ शेडेड रिजन म्हणजे इंटिग्रेशन ऑफ किती असतं? y × dx मायनस इंटिग्रेशन ऑफ y × dx. लाईन मधनं पॅराबोला मायनस, लोअर लिमिट -2 आणि अपर लिमिट +4. आय थिंक गाईज यू कॅन सॉल्व इट. इंटिग्रेशन ऑफ -2 to +4. इंटिग्रेशन ऑफ y ऑफ लाईन काय असतं? हे y ऑफ लाईन काय? हा, हे लाईनचं इक्वेशन आहे. मला 2y चं दिलाय तर y ऑफ लाईन काय आहे? खाली जाईल ना. 3x + 12 डिवाइड बाय 2. सो y ऑफ लाईन काय राहील? ओके, 3x + 12 डिवाइडेड बाय 2. हे झालं y ऑफ लाईन इंटू किती असतं? dx मायनस -2 to 4. y ऑफ पॅराबोला काय असतं सांगा? y ऑफ पॅराबोला बोला. y ऑफ पॅराबोला राहील 3/4 इंटू x². y ऑफ पॅराबोला राहील इट्स 3/4 इंटू किती आहे? x² आणि इंटू किती असतं? dx. खतम, फिनिश झालं. सो ओके, 1/2 इज अ कॉन्स्टंट आउटसाइड, -2 to +4, 3x + 12, ओके, इंटू dx, -3/4 इज अ कॉन्स्टंट आउटसाइड, x to the power 2 इंटू dx, -2 to 4. खतम झालं. सो बाळांनो इथे कोण आलं सांगा? 1/2 इन ब्रॅकेट. तर 1/2 प्रत्येकाचा आहे. आतमध्ये इंटिग्रेशन काय करायचं? सेपरेट. सो इंटिग्रेशन ऑफ काय करायचं बोला? 3x तिकडनं आला dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 12 तिकडनं आला dx -2 to 4 -2 to 4 मायनस. हे बघा, हे संपला विषय हा इकडला. बरोबर आहे? हे जाऊ दे, इकडलं न्यूमेरिकल वेगळं सॉल्व्ह करा, तिकडलं वेगळं सॉल्व्ह करा. चालेल ना? ओके, चला इथे काय करू शकता? इथे हे करू शकता बरं का. दोघांचे लिमिट काय?
सेम आहे. तुम्ही एकच आन्सर काढून फायनल लिमिट देऊ शकता, अदरवाईज सेपरेट सेपरेट करू शकता, तुमची चॉईस. मागच्या याच्यात आपण सेपरेट सेपरेट करणं कंपल्सरी होतं कारण की लिमिटच वेगळ्या होत्या. इथं लिमिट सेम आहे पण तरी तुमची चॉईस काय करायचं. x³ डिवायडेड बाय 3 तुमची इच्छा असेल तर याला वेगळं सॉल्व्ह करा आणि त्याला वेगळं सॉल्व्ह करा. झालं, पहिले इंटिग्रेशन घ्या आणि त्याला सॉल्व्ह करा. लागा कामी लागा. रफ मध्ये केलं तरी चालते पाहिजे, मला इथून रफ मध्ये करून दाखवा, नंतर पेअर करा. हे करता येईल ना, करता येईल, काय करता येईल इथं, करता येईल. आलाय का आन्सर, किती आलाय, 20. आवाज नको रे, हे तुम्ही करा आता, हे तुम्हाला लिमिट वगैरे टाकता आलीच पाहिजे. ठीक आहे ना. 27 इज करेक्ट आन्सर. हाँ, नेक्स्ट क्वेश्चन, राइट डाउन. फाइंड, next, find the area lying above, find the area lying above x-axis and indicated between circle x square plus y square is equals to 8x and parabola y square, x square plus y square equals to 8x and parabola y square equals to 8x. नहीं, y square equals to 4x है. आता तुम्हाला एवढं समजायला पाहिजे, हे सर्कलचं इक्वेशन दिलं आहे आणि ते पॅराबोलाचं इक्वेशन, या दोघांमध्ये जो काय एरिया आहे आणि अबव एक्स ॲक्सिस हा काढायचा आहे. तर सगळ्यात पहिले लक्ष द्या, आपण डायग्राम काढण्याचा प्रयत्न करू. मला हे सांगा, त्यांनी हा सर्कल दिला, येस दिस इज द सर्कल. थांबा रे, हा सर्कल आहे. सर्कल मध्ये मी एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढलेत. दिस द एक्स ॲक्सिस and this one is the y axis. आवाज नको आहे, येस, ही ओरिजिन आहे, हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, हे सर्कलचे इक्वेशन आहे. आता मला हे सांगा, सर्कलचे इक्वेशन तर आलंच आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 8x. पॅराबोला आहे वाय स्क्वेअर इक्वल्स टू 4x. तुम्हाला समजायला पाहिजे वाय स्क्वेअर इक्वल्स टू 4x हा कुठला पॅराबोला आहे, फॉरवर्ड. वाय स्क्वेअर इक्वल्स टू 4x, इट इज अ फॉरवर्ड पॅराबोला. वाय स्क्वेअर इक्वल्स टू किती आहे, 4x, इट्स अ फॉरवर्ड पॅराबोला आणि हा आहे सर्कल. तर पॅराबोला आणि सर्कलच्या मधातला एरिया काढायचा आहे. आता कुठला काढायचा, शेड रिजन सांगा बरं, हे महत्वाचं आहे. शेड रिजन तुम्हाला प्लॉट करता आला पाहिजे. सांगा शेड रिजन कुठला राहील, पॅराबोला आणि सर्कलच्या मधातला एरिया. आवाज नको आहे, अंजली दात कशाला काढताय. हा, पॅराबोला आणि सर्कलच्या मधातला एरिया कुठला, बोला. सो गाईज लक्षात ठेवा, पॅराबोला आणि सर्कल, सर्कल आणि पॅराबोला याच्या मधातला एरिया म्हणजे हा शेड रिजनचा एरिया काढायचा आहे. फाइंड द एरिया लाइंग अबव द एक्स ॲक्सिस इन्क्लुडेड बिटवीन द सर्कल अँड द पॅराबोला. तो तसा नाही. आता जर सर तुम्ही हा केला असता तर काय झालं असतं, यात काय आलं असतं बघा, पॅराबोला आला असता, सर्कल आला असता आणि एक्स ॲक्सिस आला असता. ते एक्स ॲक्सिस नाही म्हणत, काय म्हणताय, अबव द एक्स ॲक्सिस. म्हणजे मेन आपल्याला सर्कल आणि पॅराबोला मधलाच एरिया काढायचा. इथं 3 लोक येतात, एक्स ॲक्सिसचा पार्ट येतो ना, कुणाचा पार्ट येतो, एक्स ॲक्सिसचा. इथे एक्स ॲक्सिसचा पार्ट येतच नाही काही, समजलाय की नाही. इथं बघा एक्स ॲक्सिसचा काहीच पार्ट येत नाही बघा. इथं एक्स ॲक्सिसला फक्त तो एका पॉईंटला टच होतो, म्हणजे एक पॉईंट म्हणजे एरिया 0 असतो तिथं. ओके, जर का असं म्हटलं असतं सर्कल पॅराबोला अँड एक्स ॲक्सिस, तर मग मी खालचा मार्क केला असता. पण त्यांनी अँड म्हटलं की अबाव, अबाव म्हणजे एक्स ॲक्सिसचा काही रोल नाही, त्या दोघांमधलाच एरिया काढायचा आहे, म्हणजे तो एरिया काढायचा आहे. आणि जर तो एरिया काढायचा असेल तर आता तुम्हीच मला हे सांगा, कशातनं काय मायनस कराल, सर्कलमधनं पॅराबोला की पॅराबोलामधनं सर्कल. थोडक्यात सांगतो. सगळ्यात पहिले ओके, हे इथं भेटले दोघं जण, याची लोअर लिमिट काढणं, याची अप्पर हे काढणं गरजेचं आहे. ओके, जर का आपण जनरली न्यूमेरिकल कुठले सॉल्व्ह करतो रे, एरिया बिहाइंड द कर्व की एरिया अंडर द कर्व, एरिया अंडर द कर्वच करतो. सो माय लोअर लिमिट इज x1, माय अप्पर लिमिट इज x2. सांगा सर्कल मधनं पॅराबोला मायनस करायचा की पॅराबोला मधनं सर्कल,
ओके सांगा सर्कल मधनं पॅराबोला की पॅराबोला मधनं सर्कल. मग हे बा याच्यावर उभं राहायचं. याच्यावर कोण आहे सर्कल. पहिले एरिया अंडर द सर्कल काढायचा. कसं सर्कलची सुरुवात कुठून झाली इथून आहे आणि सर्कलचा आणि त्यातून पॅराबोला काय करायचा मायनस. हे दोघं भेटले कुठे बघा ना. हे दोघं इथं भेटले एका पॉईंटला. तर लोअर लिमिट तर भेटून गेली मला. आता अप्पर लिमिट काढणं गरजेचं आहे. बस x2 काढणं गरजेचं आहे. बस झालं. कसं सॉल्व्ह करायचं बाय सॉल्विंग दिस टू सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस नाही आहे जे कोण इक्वेशन आहे ते. म्हणजे सगळ्यात पहिले तर तुम्हाला पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढणं फार गरजेचं आहे. एक्स आणि वाय कसं सॉल्व्ह करायचं बाय सॉल्विंग. तर वाय स्क्वेअरची व्हॅल्यू 4x टाकून याची व्हॅल्यू याच्यात टाकून द्यायची. सो पुट वाय स्क्वेअर इक्वल्स टू किती आहे 4x. म्हणजे हा पॅराबोला आहे. पॅराबोला कुठं पुट करायचा इन सर्कल. सर्कल कुठला आहे सांगा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू किती आहे 8x. झाला. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 8x. तर वाय स्क्वेअरची व्हॅल्यू 4x. सो एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काय टाकायची 4x इज इक्वल्स टू 8x. सो एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 8x इज इक्वल्स टू 0. प्लस 4x मायनस 8x मायनस 4x इज इक्वल्स टू 0. सांगा या दोघांमधनं काय कॉमन काढायचा x. तर इथं असतं x मायनस 4 इज इक्वल्स टू किती असतं 0. दोन टर्मचा प्रॉडक्ट 0 आहे तर पहिली टर्म 0 अँड दुसरी टर्म इज इक्वल्स टू 0. आवाज नको आहे रे. सो x1 इक्वल्स टू 0 अँड x2 इज इक्वल्स टू किती असतं 4. ओके मायनस 4 तिकडे गेला तर किती होईल +4. बस झाला. सांगा सर्कल मधनं एरिया पॅराबोला सर्कल मधनं पॅराबोला मायनस की पॅराबोला मधनं सर्कल पॅरा. सो एरिया ऑफ काय शेडेड रिजन. आवाज नको आहे रे. शेडेड रिजन हा एरिया ऑफ अ शेडेड रिजन इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ y इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ y इंटू dx. ओके या डॉट पॉईंटच्या वर कोण आहे सर्कल खाली कोण आहे पॅराबोला. ओके वाय ऑफ सर्कल मधनं वाय ऑफ पॅराबोला काय करायचा मायनस. दोघांची लोअर लिमिट किती आहे बोला 0 आणि दोघांची अप्पर लिमिट किती आहे बोला 4. खतम फिनिश. बाकी तुम्ही सॉल्व्ह करा. आता सर्कलचं इक्वेशन काय सांगा. सर्कलचा वाय काय तर सर्कलचा वाय तुम्हाला इथं तयार करावा लागेल. काय वाय इज इक्वल्स टू बोला. हे बघा ना सर्कलचं इक्वेशन काय दिलं आहे. ओके एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू किती आहे बोला 8x. सो वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू किती असतं 8x मायनस एक्स स्क्वेअर आणि मग वाय इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ओके 8x मायनस एक्स स्क्वेअर. बाय 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 बाय. ओके इंटिग्रेशन घेणे महत्वाचं आहे. ओके हे झालं वाय ऑफ सर्कल. वाय ऑफ पॅराबोला फार सिंपल आहे. वाय ऑफ पॅराबोला काय कराल वाय स्क्वेअर इक्वल्स टू 4x वाय इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 4x वाय इक्वल्स टू किती असतं 2 रूट x. हे झालं वाय ऑफ पॅराबोला. बरोबर आहे ना बोले बाळा बरोबर आहे ना. ओके मग आता एरिया ऑफ शेडेड रिजन काढायला गेले तर इंटिग्रेशन ऑफ 0 टू 4 अंडर रूट ऑफ इट्स 8x मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx मायनस 0 टू 4. ओके सर्कल मधनं पॅराबोला मायनस 2 रूट x. भाई लोक हे तर खूप सिंपल आहे. इकडलं सगळ्यात कोळं सुटून जाईल. 2 इज अ कॉन्स्टंट डिग्री आउटसाइड x is to the power 1/2 1/2 चा स्क्वेअर रूट n+1 upon n+1. व्हॉट अबाउट दिस इट्स अ टाइप नंबर 11. आता जे बोललो होतो त्यात काय माहितीये का आतमध्ये डायरेक्ट फॉर्म्युला नाही आहे. त्यात क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये केस 1 आहे की केस 2 आहे केस 2 आहे. तर त्याला थोडं वेगळ्या मेथडने करावं लागेल. कसं इंटिग्रेशन ऑफ 0 टू 4 अंडर रूट ऑफ थांबा आता dx पहिले निगेटिव्ह असेल तर मायनस एक्स स्क्वेअर प्लस 8x. बरोबर आहे. हे तर 2 बाहेर काढून घ्या. x is to the power 1/2 आहे इंटू dx लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 4. थांबा इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 4 अंडर रूट ऑफ मायनस साइन कॉमन काढली तर एक्स स्क्वेअर मायनस 8x होईल. नेहमी केस 2 मध्ये आपण असंच करतो मायनस साइन बाहेर काढतो माहिती आहे. ब्रॅकेट मध्ये मायनस होईल मग. ओके -2 इथे किती होईल x is to the power 3/2 डिवाइड बाय 3/2. येस हा लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 4. ओके जेव्हा जेव्हा न्यूमेरिकलला लिमिट येत असतात तेव्हा सी लिहायचा नाही. तुम्हाला जाणवत असेल अप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन पासून आपण सी लिहिणंच बंद केलं. लिमिट आले म्हणजे सी लिहायचं नाही. त्याचं रिझन काय ते मी डेफिनेट इंटिग्रल मध्ये सांगेल तुम्हाला. डेरिव्हेशन मध्ये समजेल. ओके 0 टू 4 अंडर रूट ऑफ ही मायनस साइन. आता आतमध्ये तात्या तयार होतो. तात्या म्हणजे थर्ड टर्म. हा आवाज आवाज आवाज
सांगा थर्ड टर्म काय? बस बस बाळांनो बस. थर्ड टर्म काय असतं? सगळ्यांना माहिती आहे थर्ड टर्म काय असतं? ओके बोला. ओके सांगा थर्ड टर्म इज इक्वल टू किती असतं? 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स चा स्क्वेअर. हा म्हणजे 16 ना. येस म्हणजे इंटिग्रेशन ऑफ काय असतं? 0 to 4 अंडर रूट ऑफ मायनस इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 मायनस 16 इंटू डी एक्स मायनस 2 इन ब्रॅकेट. ओके 4 0 एक्स एस टू आर 3/2 म्हणजे कुणाची पॉवर जेव्हा 3/2 असते टी टर्म इंटू रूट ऑफ टी टर्म. खाली कोण आहे? 3 आणि 2 कुठे गेला? वर. लक्षात ठेवा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर टर्म जाते न्यूमरेटरमध्ये. बरोबर आदित्य लक्ष दे. डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर टर्म जाते न्यूमरेटरमध्ये. आता तुम्ही जर का इथं बघितलं तर तुमच्या काय लक्षात येईल बघा. पुढच्या स्टेपमध्ये घेऊ आपण. ओके हे बघा रे थोडं लक्ष द्या. ओके इंटिग्रेशन ऑफ 0 to 4 अंडर रूट ऑफ मायनस इन ब्रॅकेट. पहिल्या 3 टर्म तुम्हाला एक्सपान्शन फॉर्म्युला देतात. कुठल्या? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. सांगा काय असतं? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय होईल बोला? एक्स प्लस 4 की एक्स मायनस 4? एक्स मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. सो बाळांनो एक्स मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस किती असतं? 4 स्क्वेअर. करेक्ट आहे 16 आहे ना. 4 स्क्वेअर. ओके इंटू काय? डी एक्स मायनस 2 इंटिग्रेशन ऑफ सॉरी इंटिग्रेशन झालं इथलं. हां इथं 2/3 बाहेर काढला तरी चालतो. सो 2 आहेच 2/3 बाहेर काढला ब्रॅकेटमध्ये राहिलं एक्स रूट एक्स. नाउ इट्स टाइम टू प्लेस अँड लिमिट. ओके सो इंटिग्रेशन ऑफ 0 to 4 अंडर रूट ऑफ लक्ष द्या रे ब्रॅकेट ओपन करा. हां ब्रॅकेट ओपन केला तर मायनस एक्स मायनस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस 4चा स्क्वेअर इंटू डी एक्स मायनस 2 इंटू 2 4/3 आणि चला अप्पर लिमिट लोअर लिमिट टाकून द्या. इकडलं संपून टाका एक कोडं. हां 4 इंटू रूट 4 मायनस 0 इंटू रूट 0 खतम. चला इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 4 अंडर रूट ऑफ पहिले काय करायचा 4 स्क्वेअर मायनस एक्स मायनस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्ष द्या 4चा स्क्वेअर पॉझिटिव्ह टर्म एक्स मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस किती असतं? 4/3 इन ब्रॅकेट 4 अंडर रूट ऑफ 4ची व्हॅल्यू 2 मायनस किती असतं? 0 खतम झालं. इज इक्वल्स टू किती असतं? इंटिग्रेशन ऑफ 0 to 4 अंडर रूट ऑफ बोला इट्स अ 4 स्क्वेअर मायनस एक्स मायनस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4/3 इंटू 4 इंटू 2 किती असतं? 8. हां तुम्हाला समजलं आता. आता इट्स नाउ इट्स टाइम टू टेक अन इंटिग्रेशन. ओके सो इंटिग्रेशन ऑफ 0 to 4 कसं घ्याल इंटिग्रेशन? तिथं चला एक स्टेप पुन्हा लिहितो 0 to 4 अंडर रूट ऑफ पुढच्या स्टेपमध्ये लिहू. हां हे बघा इंटिग्रेशन ऑफ 0 to 4 अंडर रूट ऑफ इट्स अ 4 स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी एक्स. थांबा रे एक्स मायनस 2 ब्रॅकेट एक्स मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर आहे सॉरी एक्स मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. लक्ष द्या एक्स मायनस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डी एक्स मायनस इथं काय करायचं 8 चूक 32 डिवाइड बाय नाही 8 4 जा 32 सो 32 डिवाइड बाय 3. ओके आता मात्र काय कराल इथं तुम्हाला इथं टाईप नंबर 11 मध्ये फॉर्म्युला होता. ओके टाईप नंबर अय लक्ष द्या टाईप नंबर 11 मध्ये फॉर्म्युला होता की इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तुम्हाला आठवतं का? एक्स सुद्धा नाही एफ ऑफ एक्स आहे. फॉर्म्युला तर एक्सचा पाठ करतो आपण पण एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे? एफ ऑफ एक्स. आज झालेला आहे फॉर्म्युला x/2 अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए आणि प्लस काय असतं सी. पण एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे? एफ ऑफ एक्स. सांगा एफ ऑफ एक्स कोण आहे? एक्स मायनस 4 म्हणजे जिथे इथे एक्स आहे तिथे मी काय टाकाल एक्स की एफ ऑफ एक्स? एफ ऑफ एक्स म्हणजे एक्स मायनस 4 टाकेल एक्सच्या ठिकाणी. करेक्ट आहे कारण फॉर्म्युला यूज करायला गेले तर अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर इंटू डी एक्स आहे. आन्सर येतं एफ ऑफ एक्स डिवाइड बाय 2 अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स डिवाइड बाय ए. ओके अपॉन इथे लिहितो डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. सी लिहित नसतो आपण कारण की डेफिनेट इंटिग्रल आहे. बरोबर आहे. ओके सांगा काय कराल? ओके हां बोला एफ ऑफ एक्स बाय 2 एफ ऑफ एक्स कोण आहे? एक्स मायनस 4 बाय 2 अंडर रूट ऑफ
4 स्क्वेअर मायनस एक्स मायनस 4चा स्क्वेअर. ओके प्लस इथं काय करायचं ए स्क्वेअर बाय 2. सांगा एच व्हॅल्यू कोण आहे रे 4. 4चा स्क्वेअर बाय 2. इथं काय करायचं साइन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स एक्स मायनस 4 बाय 2 नाही एक्स एफ ऑफ एक्स बाय ए ना एफ ऑफ एक्स डिवाइड बाय ए डिवाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स करायचं पण करायची गरज नाही. डेरिव्हेटिव्ह 1 येतो मायनस हे 32/3 आलेलंच आहे. येस हे झालं बाळांनो माझं या इंटिग्रेशनचा आन्सर आणि याला टाकायची लिमिट 0 to 4. अतिशय सिंपल आहे. सांगा मला हे सांगा अख्ख्या न्यूमेरिकल मध्ये पहिले अप्पर लिमिट काय टाकायची 4 टाकावर 4 टाकले तर काय होईल 4 - 4 डिवाइड बाय 2 अंडर ऑफ 4 स्क्वेअर मायनस 4 - 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 16/2 साइन इनवर्स ऑफ बोला 4 - 4 बाय 4 झालं. ही झाली माझी अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सांगा लोअर लिमिट काय टाकायची म्हणजे जिथं सगळीकडे एक्स आहे तिथं काय टाकायचं 0. तर सांगा बरं 0 - 4 बाय 2 अंडर ऑफ 4 स्क्वेअर मायनस 0 - 4चा स्क्वेअर प्लस 16/2 साइन इनवर्स ऑफ 0 - 4 बाय 4 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आणि मायनस हे 32 डिवाइड बाय 3 आहे. सांगा आन्सर काय येईल बाळांनो लक्ष द्या. हां सांगा आन्सर काय येईल 4 - 4 0 0 डिवाइड बाय 3 0 आणि तुम्हाला समजलं 0 ने कोणालाही मल्टिप्लाय केलं तर अख्खा आन्सर काय येतं 0. 4 - 4 0 0 डिवाइड बाय 3 0 इनवर्स ट्रिग्नोमेट्रीच्या आतमध्ये कोण आलं 0 साइनची व्हॅल्यू 0 कुठल्या अँगलला असते 0 आणि 0 * एनिथिंग किती असतं 0 हे 0च येतं म्हणजे या सगळ्यांचा आन्सर 0 मायनस आहे ना बाई मायनस आहे. चला इथं काय असतं हां बोला 0 - 4 - 4चा स्क्वेअर मायनस 4चा स्क्वेअर 16 4चा स्क्वेअर 16 16 - 16 0 आणि 0 मधनं जर 0 * एनिथिंग 0 येस. ओके चला ब्रॅकेटच्या आतमध्ये 16/2 8 इथं कोण राहिला साइन इनवर्स ऑफ किती -1 खतम बरं आहे ना -1 हे बघा ना -4/4 म्हणजे -1 इज इक्वल्स टू -32 डिवाइड बाय 3. सांगा -8 इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके साइन इनवर्स ऑफ काय सांगा थिटा की मायनस थिटा मायनस थिटा. साइन इनवर्स मधनं मायनस साइन बाहेर निघतं बाळांनो तर काय असतं बाळांनो मायनस साइन इनवर्स ऑफ 1. आपण ट्रिग्नोमेट्रीची प्रॉपर्टी शिकली कॉस इनवर्स असतं तर मायनस साइन बाहेर निघाली असती पण आलेला आन्सर पाय मायनस आलं असतं. ओके मायनस आणि -32 डिवाइड बाय 3. मग तुम्हाला समजायला पाहिजे मायनस मायनस किती असतं प्लस मायनस मायनस प्लस 8 साइन इनवर्स ऑफ किती असतं 1. आवाज नको रे मायनस मायनस प्लस 8 साइन इनवर्स ऑफ 1 -32 डिवाइड बाय 3 -32 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू किती असतं 8. सांगा ट्रिग्नोमेट्री आहे की इनवर्स ट्रिग्नोमेट्री इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑलवेज गिव्स यू आन्सर. साइनची व्हॅल्यू 1 कुठल्या अँगलला असते π/2 येस -32 डिवाइड बाय 3 येस 2 1 जा 2 2 जा सो इट्स अ 4π -32 डिवाइड बाय 3 इट्स अ स्क्वेअर युनिट. सो गाइस दीज आर अ व्हेरी इंपॉर्टंट न्यूमेरिकल्स यू माइट बी नो सॉल्व करताना तुम्हाला समजता हे लाईटली नाही आहे. त्या ओके एक्सरसाइजचे क्वेश्चन सॉल्व करताना लई गोड गोड वाटलं 4π -32 डिवाइड बाय 2 समजलाय का. त्यासाठी आजचं लेक्चर मी घेतलं खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. हां आता एकदा लक्ष द्या बोल ना 2 मिनिट कुठे रे बाळा इथं ना हो 0 मग ए आलं 0 * एनिथिंग 0 0 * 0 हे 0 ही मायनस साइन आणि हे नंतरचा ब्रॅकेट आहे. दिस इज द कंप्लीट ब्रॅकेट ज्याचा आन्सर 0 आलं ही मायनस साइन हे आन्सर याचा आहे. हे आन्सर याचा सगळ्याचा आन्सर 0 आलाय नंतर मायनस साइन नंतर हा ब्रॅकेट त्यातला पहिला 0 आलाय आणि नंतर हा दुसरा 16/2 8 आणि साइन नोस समजलाय. हा चला हा आता एक वर्ष झालाय सेक्शन डी ला क्वेश्चन जनरली याचे सेक्शन डी ला क्वेश्चन येत नाही 4 मार्काला डायरेक्ट क्वेश्चन आला होता
ओके 2023 आणि बऱ्यापैकी मुलं मी सॉल्व केला. ज्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर नव्हते ते झोपलेत. ओके लिहा. फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व. फाइंड एरिया बाउंडेड by curve. Find the area bounded by the curve. Y is equals to 2x minus x cube. 2x minus x square है. 2x minus x square and the line y is equals to minus x. हा आता मला एक सांगा, हे कॉलेजचे पेपर आजचा शेवटचा दिवस असेल ना? कॉलेजचे पेपर संपले का सगळ्यांचे? झालेत ना? उद्या आपण कंबाईंड लेक्चर घेऊ. हा उद्या कंबाईंड लेक्चर घेणार मी आणि उद्या मी आपलं डेफिनेट इंटिग्रल सुरू करणार. फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व y इज इक्वल्स टू 2x मायनस एक्स स्क्वेअर अँड द लाईन y इज इक्वल्स टू मायनस एक्स. आवाज नको आता. आता लक्ष द्या. इथं प्रॉब्लेम काय मी तुम्हाला सांगतो. आवाज. हे बघा सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला लाईनचे इक्वेशन दिलं आहे. y is equals to minus x, y is equals to mx, m ची व्हॅल्यू आहे -1 लेस दॅन 1. जेव्हा एखाद्या लाईनचा स्लोप हा लेस दॅन 1 असतो, सांगा ती लाईन ओरिजिन मधून जाते, पण पासिंग थ्रू फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट की थर्ड अँड फोर्थ? फर्स्ट अँड थर्ड की सेकंड अँड फोर्थ? सेकंड अँड फोर्थ. सो दिस इज द लाईन. ओय ज्या अर्थी या लाईनच्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म नाही, म्हणजे लाईन ओरिजिन मधून जाईल. सो लाईन passing through origin in second and fourth quadrant. थांबा रे. लाइन पासिंग थ्रू ओरिजिन इन सेकंड अँड फोर्थ क्वाड्रंट. ओरिजिन मधून जात आहे, सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मधून ही लाईन जात आहे. झालं. लाईन तर आता फिक्स झाली. म्हणजे लाईन कशी आहे? फर्स्ट अँड थर्ड नाही, सेकंड अँड फोर्थ. चला इमॅजिन करा. व्हॉट अबाउट दिस? हा कोण आहे? सो गाइज गिवन कर्व. आता या कर्व मध्ये जर बघितलं ना, y इज इक्वल्स टू 2x मायनस एक्स स्क्वेअर हा पॅराबोला आहे. कारण पॅराबोला कसा ओळखायचा? दोन व्हेरिएबल मध्ये एकाचा स्क्वेअर आहे आणि एकाचा नाही. सांगा कोणाचा स्क्वेअर आहे? x चा. कोणाचा नाही? y चा. म्हणजे एक तर अपवर्ड किंवा डाऊनवर्ड. त्यात एक्सच्या स्क्वेअरच्या आधी कुठली साइन आली? मायनस, म्हणजे डाऊनवर्ड. पण डाऊनवर्ड पॅराबोला असा नाही आहे. सर डाऊनवर्ड पॅराबोला काढा. डाऊनवर्ड पॅराबोलाचा व्हर्टेक्स ओरिजिन तेव्हाच येत असतो जेव्हा त्याचं इक्वेशन असतं x स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस y, 4by वगैरे जे काय असेल ते. इथं काहीतरी वेगळं दिलं आहे, म्हणजे याचा व्हर्टेक्स वेगळा आहे. आता व्हर्टेक्स काय आहे तर मी तुम्हाला सांगतो. हा बघा रे, इथंच तुम्ही फसता. आता इथं काय करतो? इथं करतो बाळांनो, लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले एक काम करतो, 2x मायनस एक्स स्क्वेअर लेफ्ट हँड साईडला लिहून घेतो, y तिकडे लिहितो. झालं. मग मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2x लिहितो, इज इक्वल्स टू y लिहितो. मायनस टर्म प्लस टर्म. यातनं मायनस साइन कॉमन काढली तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? एक्स स्क्वेअर मायनस 2x आणि इज इक्वल्स टू y लिहिलं. ही मायनस साइन तिकडे दिली म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस किती असतं? 2x इज इक्वल्स टू मायनस y लिहिलं. करेक्ट आहे. आता मी काय करतो लक्ष द्या, स्टेप फिरणार तुमची. आता इथपर्यंत समजलंय? काहीच नाही केलंय मी. y इक्वल्स टू मायनस लेफ्ट, जे RHS ला आहे ते लेफ्ट हँड साईडला, जे लेफ्ट हँड साईडला आहे ते RHS ला. ओके. नंतर ही मायनस टर्म, ही प्लस टर्म, नंतर हे मायनस साइन कॉमन काढली, एक्स स्क्वेअर मायनस 2xy आणि ती मायनस साइन तिकडे दिली. बस. आता लक्षात ठेवा, एक्स स्क्वेअर मायनस 2x हा मायनस y आहे. इकडे प्लस 1 करतो, इकडे प्लस 1 करतो. दोन्ही साईडला प्लस 1 केलं, काही फरक नाही पडला. LHS ला 1 ऍड केला तर RHS ला 1 ऍड केला. असं केल्याने काय झालं? इथं x मायनस 1 चा स्क्वेअर झाला. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर इज इक्वल्स टू, इथनं मायनस साइन कॉमन काढली तर हे y मायनस 1 झालं. करेक्ट आहे. म्हणजे बघा आपल्याला पॅराबोला आला. कुठला पॅराबोला आलाय समजताय? सांगा कुठला पॅराबोला आलाय? एक्स मायनस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस y मायनस बी ब्रॅकेट आहे. हे पहा, एक्सचा स्क्वेअर आणि मायनस वाय. एक्सचा स्क्वेअर आणि मायनस वाय म्हणजे हा कुठला पॅराबोला आहे? डाऊनवर्ड. पण असा डाऊनवर्ड पॅराबोला ज्याचा व्हर्टेक्स काय नाही आहे? ओरिजिन. तर लक्षात ठेवा, यावरनं कम्पेअर करून असं समजते, इट इज थांबारे, इट इज डाउनवर्ड पॅराबोला. डाउनवर्ड
parabola having, it is a downward parabola having vertex at AB, vertex at AB. सांगा AB काय, कंपेअर करा. सांगा मायनस ए ची व्हॅल्यू किती आहे? -1 नाही आहे. मायनस ए ची व्हॅल्यू किती आहे? मायनस. मग ए ची व्हॅल्यू किती झाली? इकडे कंपेअर करा. सांगा मायनस बी ची व्हॅल्यू किती झाली? तर बी ची व्हॅल्यू किती झाली? दॅट इज 1 1. म्हणजे तुमचा पॅराबोला 1 1 पॉईंटवर व्हर्टेक्स तयार करतो. डाऊनवर्ड आहे पण 1 1 पॉईंटवर व्हर्टेक्स तयार करतो. मग डायग्राम कशी निघेल सर? ओके, डायग्रामवर फोकस करा. हे बाळांनो, हे बघा, हा एक्स ऍक्सिस, जोपर्यंत डायग्राम निघणार नाही तोपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. आता हा वाय ऍक्सिस, आवाज नको आहे. ही ओरिजिन, समजा हा पॉईंट घेतला 1 आणि हा पॉईंट घेतला 1, हे दोन पॉईंट जॉईन झाले. इथं पॉईंट आलाय 1 1. 1 1 झालं. आणि तिथं तुमच्या पॅराबोलाचा व्हर्टेक्स आहे. तुमचा डाऊनवर्ड पॅराबोला आहे पण तिथं व्हर्टेक्स आहे. म्हणजे तुमचा जो पॅराबोला आहे तो कसा आहे बघा, असा आहे तो पॅराबोला. ज्याचा व्हर्टेक्स कुठे आला? 1 1 ला. सो दिस इज द व्हर्टेक्स. म्हणजे तो पॅराबोला 1 1 पॉईंटला व्हर्टेक्स तयार करतो, ओरिजिनला नाही करत. झालं. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमची लाईन आहे कुठली? हे बाई y = -x. ही जात आहे सेकंड अँड फोर्थ क्वार्टर मधनं. सो तुमची लाईन आहे y = -x. ही जात आहे सेकंड अँड फोर्थ क्वार्टर मधून. तुमची लाईन अशी आहे बघा, ही तुमची लाईन आहे. y = -x, इट्स अ लाईन. आणि y = 2x - x², इट्स अ पॅराबोला. आता गिवन पॅराबोला आहे, लक्षात ठेवा. त्याला मॉडिफाय करून नंतर हे केलं पण मेन इक्वेशन तेच आहे त्याचं दिलेलं. झालं. आता तुम्हाला यांच्यामधला एरिया काढायचा आहे. एरिया क्वेश्चन वाचा काय विचारलाय? क्वेश्चन वाचा, फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व अँड द लाईन. कर्व आणि लाईन, हे बघा कर्व आणि लाईन यांच्यामधला एरिया तुम्हाला काढायचा. झालं. हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. आता तुम्हीच सांगा एरिया कसा काढा? चला, प्रॉब्लेम आहे सर, एरिया बिटवीन द कर्व, लोअर लिमिट काढा, अप्पर लिमिट काढा, वरच्यातनं खाली मायनस करा. असं होत नाही, कारण अर्धा पार्ट हा एक्स ऍक्सिसच्या आणि अर्धा पार्ट एक्स ऍक्सिसच्या खाली आहे. मग समजलाय की नाही? मग काय करा? समजता ना मी काय म्हणताय? काय करायचं सांगा. आता तिथे एक काम करू आपण, थांबा, हे डोकं लावू, त्याचे तुकडे तयार करा वेगवेगळे. मला हे सांगा, तुकड्यांमध्ये काय करू आपण? सगळ्यात पहिले एक्स ऍक्सिसच्या वरचा तुकडा काढून घेऊ. सांगा एक्स ऍक्सिसच्या वर कुठे लाईनचा संबंध आहे का? नाही. एक्स ऍक्सिसच्या वर फक्त कोण आहे? पॅराबोला आहे. म्हणजे याचा अर्थ पॅराबोला इथून सुरू झाला आणि पॅराबोला समजा इथं संपला. एरिया अंडर द कर्व, कर्वच्या खालचा एरिया कुठपर्यंत? एक्स ऍक्सिस पर्यंत. याला नाव देऊ आपण इक्वेशन नंबर 1. थांबा रे, सॉरी. ओके, आता मी एक काम करतो, हा जो मी सेपरेट, लक्ष द्या इकडे, सुजल लक्ष दे बाळा. हा, लक्ष द्या. हा कर्व तयार करू आपण. थांबा, याला घेऊ फर्स्ट नंबर, चालेल? येस. नंतर आपल्याला काय करावं लागणार आहे सांगा? खालचा आहे शेडेड रिजनचा एरिया काढायचा आहे. पण त्या प्रॉब्लेम आहे, शेडेड रिजनचा एरिया काढायचा कसा? तो कुठे आहे सांगा? एक्स ऍक्सिसच्या खाली आहे. करेक्ट आहे. तर एक्स ऍक्सिसच्या खाली आहे, तर मग कसं करणार? खाली आहे तर सर आपण खाली आहे ते एक काम करू शकतो का सर? हा, बोल रे बाळा. काय सर? मग तुम्ही असं करा ना सर. थांबा, याला थोडा वाढवतो. हा एक्स ऍक्सिस आहे सर. या पॉइंटला आपण इथं प्रोजेक्ट करू. बर, तुझ्या मनाने. येस सर. मग या स्ट्रेट लाईनची लोअर लिमिट मिळाली आणि अप्पर लिमिट मिळाली आणि एरिया अंडर द कर्वच काढू, फक्त मॉड मध्ये काढू. कारण मी सांगितलं होतं बिलो द कर्व, बिलो द एक्स ऍक्सिस असेल तर आलेला आन्सर कशात लिहायचा? मॉड. म्हणजे चुकून निगेटिव्ह आलं तर काय करायचं? पॉझिटिव्ह. पण बबलू, मी हे केलं असतं, पण केव्हा? जर का त्या स्ट्रेट लाईन तुम्ही जर का अख्ख्या स्ट्रेट लाईनला एक्स ऍक्सिस वर प्रोजेक्ट करताय, म्हणजे तुम्हाला कुठला एरिया भेटता माहिती आहे का? तुम्हाला हा पूर्ण एरिया भेटणार आहे. कुठला माहिती आहे का? हे बघा, तुम्हाला पूर्ण एरिया इथूनच हा पूर्ण एरिया भेटेल एक्स ऍक्सिस पर्यंत. लाईन टू एक्स ऍक्सिस, लाईन टू एक्स ऍक्सिस, हा पूर्ण एरिया भेटेल. अरे पण एवढ्याची गरजच नाही आहे. हे बा शिल्लक एरिया आहे बा, हे याची गरज नाही आहे, भेटू राहिला तुला. कारण तू काय म्हणताय सर, वर कर्वचा काढू, खाली लाईनचा काढू. फक्त लाईनचा काढताना मॉड मध्ये काढू.
पण तसं जर केलं तर काय होईल, कर्वचा एक्स ऍक्सिसचा ते मान्य करतो मी, पण लाईनचा जर पूर्ण काढायला गेला तर हा तुम्हाला ब्लू कलरचा एरिया भेटेल, पण मला हा गरजच नाहीये, मला येलो कलरचा पाहिजे. म्हणजे काय करावं लागेल माहितीये का, खालचा एरिया काढताना लाईन मधनं कर्वचा मायनस करावा लागेल, पण कुठल्या कर्वचा, जो कर्व खालचा कर्व आहे तो. म्हणजे हे पहा लाईनचा एरिया, कर्वच्या खालचा एरिया म्हणजे हा एरिया आहे ना, मग अख्ख्या लाईन मधनं हा एरिया काय केला मायनस, तर मग तुम्हाला फक्त एरिया भेटतो तो पिवळ्या कलरचा. म्हणजे इथं दोन एरिया काढावा लागणार आहे की तीन, तीन. वर कर्वचा आहे वेगळा लाईनचा, आणि लाईन मधनं खालच्या कर्वचा मायनस करा. तर आपण याला काय करू, थोडं प्रेमाने सॉल्व्ह करू, नंतर ऍड. आता महत्वाची गोष्ट काय समजलं आहे स्वीटी, आता एक लक्ष द्या. समजा आपण कर्वचा एरिया काढून घेऊ, कर्वचा म्हणजे फर्स्ट नंबरचा एरिया काढायला गेले तर सांगा लोअर लिमिट काय टाकाल. कर्व सुरू कुठून झाला, शेड रिजन मध्ये बघा ना सर, कर्व इथून बैताडे इथून सुरू झाला काय, शेडेड रिजन बघा ना, कर्व सुरू कुठून झाला 0 आणि संपला कुठे इथं. तर हा पॉईंट तुम्हाला थोडी माहित आहे. समजा या पॉईंटला आपण क्यू म्हटलं, तुम्हाला माहितच नाही हा पॉईंट, म्हणजे तुम्हाला या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढणार आणि उद्या जाऊन म्हणजे पुढे जाऊन ते झाल्यावर याची म्हणजे या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढणार. तर आपण थोडं आता शिस्तीत करा सॉल्व. समजा हे लोअर लिमिट आपण थांबा, आपण काय करू, सगळ्यात पहिले पी पॉईंटचा कोऑर्डिनेट्स काढून घेऊ, क्यू पॉईंटचा. लक्ष द्या, मला हे सांगा क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे एक्स आणि वाय. तर तुम्हाला समजायला पाहिजे क्यू पॉईंट, क्यू पॉईंट हा कर्ववर आहे पण एक्स एक्सिस वरचा आहे. जर एखादा पॉईंट एक्स एक्सिस वर असेल तर वाय कोऑर्डिनेट 0 टाकायचं. तर त्या कर्वच्या इक्वेशन मध्ये मला माहिती आहे पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय येणार आहे, काय येणार आहे मला माहित नाही, वाय कोऑर्डिनेट 0 येणार आहे, कारण दॅट पॉईंट लाईज ऑन द कर्व ॲज वेल ॲज दॅट पॉईंट लाईज ऑन द एक्स ॲक्सिस. मग एक्स ॲक्सिस वर असेल तर वाय कोऑर्डिनेट काय टाकायचा 0. मग झालं, वायची व्हॅल्यू 0 टाका कर्वच्या इक्वेशन मध्ये. सर लाईन मध्ये टाकू ना, भैताडीवर लाईनचा काय संबंध आहे. ओके, कर्वच्या इक्वेशन मध्ये टाका. सो कर्वचं इक्वेशन काय, y इज इक्वल्स टू 2x मायनस एक्स स्क्वेअर आणि पुट y इज इक्वल्स टू 0 टाक, 0 इज इक्वल्स टू 2x मायनस एक्स स्क्वेअर. आवाज नको आहे, मायनस एक्स स्क्वेअर केला तर प्लस इज इक्वल्स टू 2x, एक एक्स सोबत कॅन्सल, इथं व्हॅल्यू आली 2. जमलं रे बाबू, आणि याला बॉक्स कर रे बाबू. बॉक्सचा अर्थ काय, हे दिलेलं हे आपण नंतर, कारण की आता घरी जाऊन तुम्ही आता हे तर छापालच, तुम्ही घरी जाऊन अभ्यास कराल तर सगळं ऐकत दिसेल तुम्हाला, हे समजणार नाही काय दिलं होतं काय फाईन केलं सरांनी, म्हणून त्याला मी माझा घरगुती बॉक्स केला. म्हणजे बॉक्स म्हणजे माझ्या डोक्यात असं आहे की हे दिलेलं नव्हतं, हे मी फाईन केलं, बरोबर आहे. ओके, आता एक लक्ष द्या, आजच जाऊन अभ्यास करा, नाही तर आली दिवाळी. हा अभ्यास करा, अभ्यास करा, मी सांगतो आत्ताच, लक्षात ठेवा. तुम्हाला जर का हे क्वेश्चन बघून टेन्शन येत नसल, मग रिझल्ट लागल्यावर तुमच्या आई वडिलांना टेन्शन येणार आहे. त्याला पैसे काढून ठेवायला लावा. एकेका कॉलेजमध्ये 30-30 लाख रुपये डोनेशन घेतलं इंजिनिअरिंगच्या यावर्षी. किती, 30-30 लाख. समजलाय का, त्याला आता सांगून द्या तयारी लागा म्हणून. हा बाळांनो इकडे लक्ष द्या, इकडे बघा मी काय म्हणताय. हा आता हा पॉईंट मिळाला, आता पी डॅश पॉईंट बघा, पी डॅश पॉईंट बघा. पी डॅश पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे जेव्हा असतील मला, आय एम नॉट इंटरेस्टेड इन द वाय कोऑर्डिनेट. आवाज नको. हा पी डॅश पॉईंट कुठल्या दोन लाईनचे इंटरसेक्शन आहे बघा, ही लाईन y इक्वल्स टू मायनस एक्स आणि हा कर्व. तर याची व्हॅल्यू कर्वच्या इक्वेशन मध्ये टाकून द्या. सो सरळ सांगू शकता पुट y इज इक्वल्स टू मायनस एक्स इन y इज इक्वल्स टू 2x मायनस एक्स स्क्वेअर, हे टाकून दिलं. सो y इज इक्वल्स टू 2x मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स 2x मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2x मायनस एक्स स्क्वेअर. आवाज नको रे. येस, मायनस एक्स 2x मायनस 3x इज इक्वल्स टू मायनस एक्स स्क्वेअर. मायनस मायनस कॅन्सल, एक एक्स एका एक्स सोबत कॅन्सल, मल्टिप्लायचा डिवाइड मध्ये ना, तर सांगा एक्स व्हॅल्यू किती झाली 3, तर एक्स व्हॅल्यू 3. चला, म्हणजे या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स मिळाले. या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय, मला वाय कोऑर्डिनेट्सचं काही घेणं नाहीये, मला एक्स कोऑर्डिनेट मिळाला. सांगा किती आहे 3. तर हा पॉईंट इथं प्लॉट करा. येस, हे बघा इथं 3 भेटला, पुढे लागणार आहे. आता आपण काय करू माहितीये का, पहिले एरिया पहिल्याचा काढून घेऊ, चालेल. येस, 1चा. आता मला हे सांगा सगळ्यात पहिले काय करू, सगळ्यात फर्स्ट A1 काढून घेऊ आपण. 2 मिनिटं लक्ष द्या. आपण A1 काढून घेऊ.
क्वेश्चन मार्क कसा. तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर तेवढ्यापुरती मी सेपरेट डायग्राम काढून देत त्याची. A1 म्हणजे ही एरिया असा, हा एरिया, हा 1 नंबरचा एरिया, हा एरिया आपण काढून घेत आहोत. आणि हा कर्वच आहे. कर्वचं इक्वेशन माहिती आहे, y इज इक्वल्स किती असतं 2x मायनस एक्स स्क्वेअर. याची लोअर लिमिट आहे x1 0 आणि अप्पर लिमिट आपली 2 आली होती, बरोबर आहे. हे बाई चला आता एरिया काढताना इंटिग्रेशन ऑफ काय असतं y इंटू dx. माय लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 2. 0 टू y ची व्हॅल्यू किती असतं 2x मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. आवाज नको आहे प्लीज, प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट करा. सो एरिया इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 2x तिकडनं आला dx इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर तिकडनं आला dx. माय लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट किती आहे बोला 2. सो एरिया इक्वल्स टू 2 इज अ कॉन्स्टंट इकडे आउटसाइड एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस एक्स क्यूब बाय 3. 2 गेट्स कॅन्सल. एरिया इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब बाय 3. लोअर लिमिट अप्पर लिमिट 0 टू 2 आवाज आणि त्या 0 टू 2. हा एरिया इक्वल्स टू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. जिथं व्हेरिएबल एक्स आहे तिथं पहिले अप्पर लिमिट टाका. सांगा अप्पर लिमिट किती आहे 2. तर सांगा 2 चा स्क्वेअर मायनस 2 क्यूब डिवाइड बाय 3. 0 चा स्क्वेअर 0 क्यूब डिवाइड बाय 3. सांगा 2 स्क्वेअर किती असतं 4. 8 की 8 बाय 3 8 बाय 3. सांगा एरिया क्रॉस मल्टिप्लाय करा बोला 4 त्रिक 12 12 मायनस 8. 4 त्रिक 12 12 मायनस 8 4 4 की 4 बाय 3 4 बाय 3. सांगा ना स्क्वेअर युनिट. आपल्याला तर पूर्ण एरिया काढायचा आहे, त्यातला आपण पार्ट पार्ट मध्ये काढताय. लेट्स कन्सिडर A1 म्हणा त्याला बस. A1 चालेल A1 एवढ्या पार्टचा. आता आपल्याला काढायचं आहे हे झालं एक्स एक्सिसच्या वरचा. आता एक्स एक्सिसच्या खालचा आपण तेवढी सेपरेट डायग्राम काढू, ठीक आहे, घाबरू नका, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. आता समजा तुम्हाला काढायचा आहे A2 एरिया, शेडेड रिजनचा एरिया काढायचा आहे A2. ओके थांबा 2 मिनिटं. तुम्हाला A2 एरिया काढायचा आहे शेडेड रिजनचा. आता काय करायचं, हा एक्स एक्सिस हा वाय एक्सिस, ओढू नका प्लीज. ही झाली तुमची लाईन, ही झाली तुमची लाईन, ही झाली तुमची लाईन. y इज इक्वल्स टू मायनस एक्स आणि तुमचा कर्व असा येतो काहीतरी हे बा असा. मला वरचं काही घेणदेण नाही. हा एक्स एक्सच्या खालचा एरिया काढताय मी. ओके एक्स एक्सच्या खाली तुमचा कर्व आहे बा, हे बा कर्व येतोय असा आहे. दिस द कर्व एक्स एक्सिसच्या खाली येतं असा कर्व. आता या कर्वचं इक्वेशन काय, या कर्वचं इक्वेशन आहे y आणि तुम्हाला हा एरिया काढायचा, हा एरिया हा A2 काढायचा आहे सेपरेट. तर तुम्हाला समजायला पाहिजे लोअर लिमिट किती आहे x1 इज इक्वल्स टू 0 आणि याची अप्पर लिमिट किती आहे सांगा 3. हे आपण काढली 3. हे आपण प्रोजेक्ट केला आहे पॉइंट. हे कर्व आहे. सांगा बरं काय करायचं, मला एक्स एक्सिस वर प्रोजेक्ट करायचा आहे. सांगा कशातनं काय मॅनेज करू, कर्व मधनं लाईन की लाईन मधनं कर्व. ए पागल कुठले, खाली आहे ना. तुम्ही विचार करा आता, मी जर फक्त लाईनचा एरिया घेतला तर लाईनचा एरिया म्हणजे लाईनच्या इथला पूर्ण जाईल ना. ते कर्वचा एरिया काय करावा लागेल मायनस. हे बा लाईनचा एरिया म्हणजे इथून इथपर्यंतचा पूर्ण डेकोरेट केलेला एरिया हा भेटेल पूर्ण. हा झाला लाईनचा एरिया, बरोबर आहे. कोणाचा एरिया, लाईनचा एरिया झाला. पण तुम्हाला जर का मला हा पाहिजे की हा एक्स्ट्रा झालाय, एक्स्ट्रा झालाय, मग त्यासाठी मला काय करावं लागेल, हा जो कर्वचा एरिया आहे कोणाचा कर्वचा, हा कर्वचा एरिया काढेल मी आणि हा कर्वचा एरिया काय करेल सांगा अख्ख्या लाईनच्या एरिया मधनं कर्वचा एरिया मायनस करेल म्हणजे शेडेड रिजनचा एरिया भेटेल. ओके लक्षात ठेवा. आता तुमच्या डोक्यात येईल सर तुम्ही तर सांगितलं होतं मार एक पॉइंट द्यायचा आणि बघायचं वर कोण आहे खाली कोण आहे, वर कर्व आहे खाली लाईन. असं नसते. आपण एक्स एक्सिसच्या खाली आहे उलट करायचं. खाली कोण आहे आणि वर कोण आहे, कर्व आहे. बाय कर्व आहे ना, हा उलट करायचा. सांगा कर्व मधनं लाईन मायनस करायचं की लाईन मधनं कर्व. तेव्हा आपण इकडून इकडे प्रोजेक्ट करतो असतो, आता खालून वर प्रोजेक्ट करताय ना. तर मोठा एरिया कोणाचा आहे, कर्वचा आहे की लाईनचा आहे, लाईनचा आहे. छोटा ऑब्विसली मोठ्यातनं छोटाच कराल तेव्हाच आन्सर पॉझिटिव्ह येईल ना. सांगा कर्व मधनं लाईन की लाईन मधनं कर्व. आणि मग हा वरचा एरिया आपण वेगळा काढलाय त्याला हा काय करून टाकायचा ऍड. समजलंय. येस. म्हणजे आता तुम्ही जर का A2 काढायला गेले तर इंटिग्रेशन ऑफ y इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ y इंटू dx. y ऑफ लाईन मधनं y ऑफ कर्व, कर्व म्हणजे पॅराबोला,
हा लोअर लिमिट काय अप्पर लिमिट किती आहे अबे याच्यात ते गोंधळ बर 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 लाईन आता लाईनच्या मागे लागा थांबा सांगा लाईनची लोअर लिमिट किती आहे 0 आणि लाईनची अप्पर लिमिट किती आहे 3 सो लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 3 आणि पॅराबोलाची लोअर लिमिट किती आहे पॅराबोलाची लोअर लिमिट 0 आहे का नाही या डायग्राम मध्ये पॅराबोला इथून सुरू झाला आहे सांगा पॅराबोलाची लोअर लिमिट किती आहे 2 आहे पॅराबोला का इथून सुरू झाला का पॅराबोलाची लोअर लिमिट किती आहे 2 हे काय काढली आहे ना आपण हे काय आणि 3 आहे पॅराबोलाची लोअर लिमिट 2 आहे आणि पॅराबोलाची अप्पर लिमिट किती आहे 3 म्हणजे 2 2 3 समजलाय तरी आलेला आन्सर कशात टाकून द्या मॉड का बरं कारण की आपण बिलो द एक्स एक्सिस सॉल्व करताय शक्यतो ते पॉझिटिव्ह येणार आहे पण तरी टाका रिस्क घेऊ नका सो a2 इज इक्वल्स टू हा इंटिग्रेशन ऑफ 0 to 3 सांगा लाईनचे इक्वेशन काय -x इंटू dx अँड 2 to 3 पॅराबोलाचे इक्वेशन काय पॅराबोला म्हणजे कर्व इट्स 2x - x² इंटू dx भाई लोग ये दो अलग अलग इंटीग्रेशन है इसको मर्ज मत करो बिकॉज लिमिट्स आर डिफरेंट थोड़ा लक्ष्य द्या सो a2 इज इक्वल्स टू माइनस साइन इज अ कॉन्स्टेंट आउटसाइड 0 to 3 x इंटू dx माइनस इन ब्रॅकेट जो काय कार्यक्रम करायचा आहे तो घराच्या आत इंटिग्रेशन सेपरेट करा बाहेर माइनस साइन आहे नाही हा तर इंटिग्रेशन ऑफ 2x इंटू dx माइनस x² इंटू dx ब्रॅकेट गेट्स क्लोज 2 to 3 करेक्ट आहे खत्म हा आवाज नको रे a2 इज इक्वल्स टू माइनस x² by 2 my lower limit is 0 to 3 minus in bracket 2 is a constant outside x² by 2 minus x³ by 3 आणि या अख्ख्याला लोअर लिमिट 2 अप्पर लिमिट 3 यस चला तिकडलं वेगळं इकडलं वेगळं काही संबंधच नाही येऊ दिला आपण हा बस 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 बाळांना लक्ष द्या चला इथं काय करायचं a2 ए हा काय करायचं बघा a2 इज इक्वल टू किती असतं मायनस ए मायनस इन ब्रॅकेट थांबा ए जिथे x आहे तिथे अप्पर लिमिट टाका सांगा x च्या ठिकाणी अप्पर लिमिट किती आहे 3 सो काय होईल सांगा 3 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 मायनस 0 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 यस मायनस इन ब्रॅकेट जिथे x आहे तिथे अप्पर लिमिट चला बोला 2 2 गेट्स कॅन्सल x च्या ठिकाणी 3 3 चा स्क्वेअर मायनस 3 चा क्यूब डिवाइड बाय 3 मायनस जिथे x आहे तिथे 0 थांबा रे 0 चा स्क्वेअर मायनस 0 चा क्यूब डिवाइड बाय 3 ब्रॅकेट गेट्स क्लोज थांबा आता इथं काय असतं a2 इज इक्वल टू किती असतं मायनस 3 स्क्वेअर 9 by 2 मायनस थांबा रे ओके ब्रॅकेट मध्ये काय होईल चला 3 स्क्वेअर 9 मायनस सर काय लोअर लिमिट 2 आहे सॉरी समक्ष माफी असावी हा ओके लक्ष द्या 2 स्क्वेअर इज 9 3 क्यूब इज 27 27 बाय 2 9 9 मायनस 2 स्क्वेअर इज 4 मायनस 2 क्यूब इज 8 8 बाय 3 ब्रॅकेट गेट्स क्लोज सांगा आता काय करायचं हा सांगा बरं काय करायचं a2 इज इक्वल टू किती असतं मायनस 9 बाय 2 मायनस इन ब्रॅकेट थांबा रे 9 मायनस 9 0 मायनस मायनस हे बघा ना 0 अगे थांब नका 0 मायनस बोला बोला 4 by 3 यस हा a2 इज इक्वल टू बघा मायनस 9 by 2 मायनस 4 by 3 आहे a2 is equals to minus 9 by 2 minus minus plus 4 by 3 so a2 is equals to cross multiply करा minus बोला ना 9 into 3 27 ना minus 27 plus 8 minus 27 plus 8 minus 27 plus 8 minus 19 by 6 म्हणजे minus 19 by 6 हे मॉड मध्ये टाका मी तुम्हाला सांगितलं तर आन्सर निगेटिव्ह येणार आहे 19 by 6 हे झालं a2 काय काय कारण बिलो द एक्स एक्सिस सॉल्व केलं ना आपण तर आपण ही मॉडची साईड इथून गायबच केली हे बाई मॉड मध्ये होतं समजलंय यस एरिया कधी निगेटिव्ह
बाय डिफॉल्ट निगेटिव्ह आला तरी पॉझिटिव्ह करायचा. आणि सगळ्यात शेवटी काय करायचं, एरिया ऑफ काय शेडेड रिजन, शेडेड रिजन काय असतं तर A1 मध्ये A2 ऍड करायचा. A2 किती आला 19/3 आणि A1 किती आला होता, A1 किती आला होता 4/3. तुमचं मॅथ स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कुठेच अडकणार नाही, तुमचे बेसिक्स क्लिअर नसेल तर तुम्ही अडकणार. हा बोला 23 स्क्वेअर युनिट. यस हा 19/6 आहे. करा ना सॉल्व मग. हा 2 नी मल्टिप्लाय करा, 2 नी डिवाइड करा. हा 6 येतं खाली, बेस सेम झाला ना. 4 × 2 8, 8 + 19 20, 27, 27/6 म्हणजेच किती 9/2. 3 9 जा आणि 3 2 जा. येस 9/2. मला थोडं टेन्शन आलं होतं कारण की बघा इथं मागा आन्सर दिलाय. हे बघा हा क्वेश्चन आहे, दिस इज द क्वेश्चन. ओके आपण सॉल्व केला आणि दिस इज द आन्सर. बोला किती आलाय 9/2. हा कोण ही डायग्राम काढली होती. तर हा टॉपिक सिंपल आहे, हा टॉपिक अवघड आहे असं बोलायचंच नाही आहे. इंटिग्रेशन मध्ये प्रत्येक टॉपिक सिंपल गोष्टी सुद्धा आहे आणि अवघड सुद्धा आहे. इंटिग्रेशनचे आपण 13 टाईप शिकलो, प्रत्येक टाईप मध्ये आपण सिंपल न्यूमेरिकल बघितले आणि त्यातले बाउन्सर बघितले. तर ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन मध्ये मी एक्सरसाइज मधले घेतले तर ते वेगळेच होते, हे वेगळेच आहे. पेपर मध्ये काय काय सांगता नाही, सगळं पेपर मधलंच. हा क्वेश्चन सेक्शन डी मध्ये एकदा चाललाय. हा टॉपिक 4 मार्क्स आहे, एकच क्वेश्चन आला होता सेक्शन डी मध्ये. 2 मिनिटं थांबा. काल जशी आपण एसी सर्किटची हे बघितली होती, काय PYQ ची शीट बघितली होती ना, तसं मी तुम्हाला एकदा दाखवतो याची PYQ शीट. बघू आपण कसे क्वेश्चन येतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आवाज प्रतिभा मॅडम. square plus y square equals to 9. Find the area of the region bounded by the circle x square plus y square equals to 9 using integration. Okay झालं केलाय का मॅडम 2 मिनिट झालं. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन ला पुढचा. फाइंड द एरिया ऑफ द इलिप्स. फाइंड द एरिया ऑफ द इलिप्स x square plus y square equals to 9. Find the area of ellipse x square upon 25. हे केलाय पाठवलं तुम्ही हा. प्लस y square upon 16. x square upon 25 plus y square upon 16 is equals to 1. कशावर करा की झालं. x square upon 25 plus y square upon 16 is equals to 1. इलिप्स मध्ये जा, मी तुम्हाला इलिप्सची थेरी लिहून दिली आहे. मी असं काय लिहून दिलं का इलिप्सचे 2 टाइप्स असतात, एक हॉरिझॉन्टल आणि एक वर्टिकल. बघा बरं काय लिहून दिलंय की दिलंच नाही इलिप्स लिहून, काय नाही दिलाय. थांबा ओके हां पण आता ऍड करायचं असेल तर हां करा बरं. मग ऍड करायचं असेल तर तसं नाही, पण शीट लागेल, शीट लागत असेल तर ठीक आहे घ्या बरं मागे. थांबाल फक्त इथं काही वाटलं तुम्ही सांगतो ठीक आहे. हां हे बघा ए तुम्हाला इलिप्सचा एक सेम क्वेश्चन आलाय. ओके फाइंड द एरिया. हां फाइंड द एरिया ऑफ द इलिप्स x square upon 1 plus y square upon 4 is equals to 1. तुम्हाला तो क्वेश्चन दिलाय वेगळा पण सेम आलाय बघा. आता लक्षात ठेवा, तुम्हाला हे माहित आहे इलिप्सचे 2 टाइप्स असतात बाळांनो. 2 मिनिटं लक्ष द्या, इक्वेशन वर खेळ आहे सगळा. इलिप्सचे 2 टाइप्स आहे. इलिप्सच्या पहिल्या टाइप मध्ये पहिला इलिप्स असतो हॉरिझॉन्टल इलिप्स. बघा हॉरिझॉन्टल इलिप्स, हॉरिझॉन्टल इलिप्स
आता याचं थोडं नॉलेज पाहिजे. हा, हॉरिझॉन्टल इलिप्स असा असतो बाळांनो. येस, दिस इज द हॉरिझॉन्टल इलिप्स. या हॉरिझॉन्टल इलिप्स मध्ये काय असतं? दिस इज द एक्स ऍक्सिस अँड दिस इज द वाय ऍक्सिस. ओके, आता इलिप्सचं इक्वेशन असतं एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. समजलाय? त्यात तुम्हाला समजायला पाहिजे ए आणि बी काय. तर बाळांनो लक्षात ठेवा, सांगा इलिप्सनी कुठल्या ऍक्सिसचा जास्त पार्ट कव्हर केलाय? एक्स ऍक्सिसचा की वाय ऍक्सिसचा? एक्स ऍक्सिसचा जास्त पार्ट कव्हर, वाय ऍक्सिसचा कमी केलाय. म्हणून हा झाला मेजर ऍक्सिस, हा झाला मायनर ऍक्सिस. हे मी सगळं बोलून चुकलो आहे तेव्हा, तुमच्या नोट्समध्ये सगळं आहे. तर मेजर ऍक्सिसची लेंथ किती असते माहिती आहे का? टॉईस ए. आणि मायनर ऍक्सिसची लेंथ किती असते माहिती आहे का? टॉईस बी. हे डिस्टन्स असतं टॉईस बी. सेंटर पासनं या वर्टायसेसचं डिस्टन्स असतं ए आणि या वर्टायसेसचं किती असतं बी. कारण की हे टॉईस बी आहे ना, जेवढं वर तेवढं खाली, म्हणजे बी प्लस बी 2b, जेवढं पुढे तेवढं मागे, ए प्लस ए टॉईस ए. झालं? ज्या इलिप्स मध्ये ए इज ग्रेटर दॅन बी तो असतो हॉरिझॉन्टल इलिप्स. बघा इथं ए ची व्हॅल्यू जास्त आहे बी पेक्षा, ए मोठा आहे बी छोटा आहे. हा ए असतो सेंटर पासून एका वर्टायसेसचं डिस्टन्स आहे आणि बी. हा झाला हॉरिझॉन्टल इलिप्स. त्यानंतर दुसरा असतो व्हर्टिकल इलिप्स. लिहून घ्या, 2 मिनिटं थांबा. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. सांगा बरं कुठल्या ऍक्सिसचा पार्ट जास्त कव्हर केला इलिप्सने, एक्स की वाय? वाय. तर सेंटर पासून जे हॉरिझॉन्टल असतं त्याला ए म्हणायचं आणि जे व्हर्टिकल असतं त्याला बी म्हणायचं. ते नेहमी असतं हॉरिझॉन्टल ए व्हर्टिकल बी. आता इथं कोण मोठा आहे? ए मोठा आहे की बी मोठा आहे? बी मोठा आहे. बघा, समजलंय? ओके, इक्वेशन तेच असतं एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. फक्त लक्षात ठेवा ए इज लेस दॅन बी असतो. म्हणजे ए आणि बी च्या व्हॅल्यूवर डिसाइड होणार आहे तुमची डायग्राम हॉरिझॉन्टल आहे की व्हर्टिकल आहे. इक्वेशन दोघांची सेमच आहे. कंपेअर केलं तर बघा ए इज ग्रेटर दॅन बी इट्स अ व्हर्टिकल इलिप्स हॉरिझॉन्टल आणि ए इज लेस दॅन बी इट्स अ व्हर्टिकल इलिप्स. चालेल, सगळं एवढं नॉलेज घेऊन घ्या. मग आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. लवकर, फास्ट. आवाज नको आहे, लवकर लिहा, लवकर लिहा ना ग. चला लवकर, फास्ट. हा, आता इथं काय करायचं बघा. झालंय? लिहिला एवढं? लिहा लवकर, चला. आता मी एक क्वेश्चन तुम्हाला दिला इलिप्सचा, एक क्वेश्चन आहे इथं आला इलिप्सचा. दोन्ही वेगळे आहे, एक हॉरिझॉन्टलचा एक व्हर्टिकलचा आहे, म्हणजे तुमचं कव्हर होऊन जाईल त्यात. लवकर, फास्ट. लिहिलाय? लिहा लवकर. हा, लवकर लवकर, फास्ट. आता इकडे लक्ष द्या ए बाळांनो. हा, मला एक सांगा, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक क्वेश्चन मी दिलेला पहिले सांगा कुठला आहे. हा, ओके, सांगा काय इलिप्स दिला? एक्स स्क्वेअर अपॉन काय? 20. हा, एक्स स्क्वेअर अपॉन 25 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 16 इज इक्वल्स टू 1. लक्ष द्या, इलिप्सच्या इक्वेशन मध्ये राईट हँड साइडला 1 पाहिजे, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचे कोइफिशियंट 1 पाहिजे. झालं? डायरेक्ट लिहायचं कंपेअरिंग विथ एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. तुम्ही सांगा आता, सांगा ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे बोला? 25 आणि बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे बोला? 16. ए ची व्हॅल्यू किती आहे? 5 आणि बी ची व्हॅल्यू किती आहे? 4. सांगा ए इज ग्रेटर दॅन बी. विच इलिप्स? हॉरिझॉन्टल इलिप्स. झालं? सो इट इज अ हॉरिझॉन्टल इलिप्स. मग आता डायग्राम काढा. समजा मी हॉरिझॉन्टल इलिप्स काढला. बघा एक सिंपल, हा कुठला ऍक्सिस आहे? एक्स. हा कुठला ऍक्सिस आहे? वाय. ही झाली ओरिजिन. तुम्हाला माहिती आहे हा एक्स ऍक्सिस आहे, तुम्हाला माहिती आहे वाय ऍक्सिस आहे. सेंटर पासून ए चे डिस्टन्स दॅट इज कॉल्ड ॲज ए. हे कोण आहे? ए. आणि सांगा याची व्हॅल्यू किती आली? 5. म्हणजे याचा अर्थ एक्स ऍक्सिस वर हा एक्स ऍक्सिस आहे ना, 1 2 3 4 5 इथं कंप्लीट झालं. बरोबर? येस, कारण की हे डिस्टन्स ए आहे. ओके, हे डिस्टन्स ए असतं. बरोबर आहे? आणि हे डिस्टन्स किती आहे? बी. बी ची व्हॅल्यू किती आहे? 4. वाय ऍक्सिस वर बी कंप्लीट कुठे होईल सांगा? 1 2 3 4. हे पहा इथं बी कंप्लीट झालं. येस, 4 आला तिथं. व्हर्टायसेस असतात ते इलिप्सचे. बरोबर आहे? कारण हे डिस्टन्स सगळ्यांना माहिती आहे बी असतं. झालं. एक काम करा, अख्ख्या इलिप्सचा एरिया काढायचा आहे. अख्ख्या इलिप्सचा एरिया काढणं अवघड आहे. एक काम करा, त्याच्या एका क्वाड्रंटचा एरिया काढा. हे पहा, हा क्वाड्रंटचा एरिया काढू. करेक्ट आहे? मग मला हे सांगा, एरिया अंडर द कर्व. कर्व तुमच्या डोळ्यासमोर आहे. हे बघा, हा कर्व आहे तो इलिप्सचा. हे पहा, दिस इज द कर्व. हे पहा, हा कर्व आहे.
आता हा जर का कर्व असेल तर मला हे सांगा, हा कर्व इथून सुरू झाला आणि हा कर्व इथे संपला. कर्व जिथून सुरू झाला, कर्व जिथून सुरू झाला त्या पॉइंटला एक्स एक्सिस वर प्रोजेक्ट करा. सांगा लोअर लिमिट किती आहे एक्स एक्सिस वर प्रोजेक्ट केल्यावर? कर्व जिथून सुरू झाला त्या पॉइंटला एक्स एक्सिस वर प्रोजेक्ट करा. बोला, एक्स एक्सिस वर प्रोजेक्ट केला. इथून कर्व सुरू झाला त्याला एक्स एक्सिस वर प्रोजेक्ट केला. सांगा x1 ची व्हॅल्यू किती आहे? 0. आणि कर्व जिथं संपला तो तर एक्स एक्सिस वर प्रोजेक्ट करा. तो तर पॉइंट एक्स आहे. खतम झालं. म्हणजेच मला जर का एरिया काढायचा असेल इलिप्सचा तर इंटिग्रेशन ऑफ y इंटू dx, लोअर लिमिट किती आहे? 0 आणि अप्पर लिमिट किती आहे? 5. पण हा काही इलिप्सचा एरिया नाही आहे. इलिप्सच्या एका क्वाड्रंटचा एरिया आहे. अशी किती क्वाड्रंट आहेत? 4. ओके, म्हणजे एकाचा काढायचा आणि त्याला 4 ने मल्टिप्लाय करायचं. ऍड नाही करताय. एकाचा काढून त्याला ऍड करायचा असेल तर 3 ऍड करायचे असते. मल्टिप्लाय करायचं. समजलाय की नाही? येस. 3 ने कसं काय भैताळे हो? 3 टाइम्सच होईल ना मग. आपल्याला 3 टाइम्स पाहिजे की 4 टाइम्स? हा एक्स असेल, हा एक्स म्हणजे 4x ना. मग सो 4 टाइम्स ऑफ इंटिग्रेशन ऑफ 0 टू काय 5 ओके इंटू dx. आणि लक्षात ठेवा y कोण आहे? तर इलिप्सचे इक्वेशन आहे. इथून y काढा. कसा काढणार? आता इथं थोडं लक्ष द्या. हा कसं काढणार इकडे लक्ष द्या. इथं दिलाय x² 25 प्लस y² 16 इज इक्वल टू 1. थांबा झालं. मला y काढायचा आहे तर y² 16 1 मायनस x² 25. सो y² 16 25 मायनस x² 25. सो y² इज इक्वल टू किती असतं? 25 मायनस x² 25 आणि डिवाइड मधला 16 मल्टिप्लाइड मध्ये केला आहे. आणि जेव्हा y काढायची वेळ येईल तेव्हा किती होईल? अंडर रूट मध्ये जाईल सगळे. कोण? 16 25 मायनस x² डिवाइड बाय 25. तर y ची व्हॅल्यू किती येईल? 4/5. 4चं स्क्वेअर रूट किती होईल? 16चं 4 आणि 25चं 5 आणि अंडर रूट ऑफ काय होईल सांगा? 25 मायनस x². येस गाइज, whenever there is a time to put the value of y, so what should I put? Y is equal to how much? It's a 4/5 under root of 25 minus x². Again I am entered in the type number 11. 4/5 is a constant again outside आणि 25 ला काय करायचं? 5 की 5 स्क्वेअर आणि a² minus x². असे 2 न्यूमेरिकल ऑलरेडी केले आहेत आपण. असे हे तिसरं आहे. सो 4/5 इज अ कॉन्स्टंट. कॅन यू सॉल्व? येस. चला घ्या बरं लिहून घ्या लवकर. हे लिहून घ्या. चला व्हेरी इम्पॉर्टंट. लवकर फास्ट. क्वेश्चन दिलाय मी लिहून. क्वेश्चन दिला होता लिहून. चला सोल्युशन लिहा पटकन लवकर. व्हेरी सिंपल ना. खतरनाक आहे का मॅथ्स? डेंजर. मजा पहिले लय मजा वाटे. आता हवाच टाईट आहे पूर्ण. मी खूप अवघड करून सांगतो तुम्हाला. असं होत असेल कदाचित. सिंपल गोष्टी अवघड करून सांगत असेल ना म्हणून होत असेल तसं. पण हा झालाय. लवकर फास्ट. बाकी सॉल्व करा तुम्ही. हे टाइप नंबर 11 ने सॉल्व होतं. आपण असे न्यूमेरिकल केले आहेत. टाइप नंबर 11 टेक्स्टबुक मध्ये नाही आहे. हा आपल्या नोट्स मधला आहे. झालाय. लवकर फास्ट. दार उघडाय ज्याला निघायचं आहे ते जाऊ शकतात. हा लक्ष द्या. नेक्स्ट. ठीक आहे करा. सोड. हे बघा हा इलिप्स दिलाय. फाइंड द एरिया ऑफ द इलिप्स. x² 1 प्लस y² 4 इज इक्वल टू 1. ओके हे झालंय का सगळ्यांचं? हा बघा सांगा इलिप्सचं इक्वेशन काय आलं रे? इलिप्सचं इक्वेशन काय बघा? हा x² 1 प्लस y² डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 1. सो इट्स x² a² प्लस y² b² इज इक्वल टू 1. कंपेअर केलं तर सांगा काय होईल? a² ची व्हॅल्यू 1 आणि b² ची व्हॅल्यू 4. a ची व्हॅल्यू 1 आणि b ची व्हॅल्यू 2. a इज लेस दॅन b. सांगा a इज लेस दॅन b म्हणजे काय? विच इलिप्स? व्हर्टिकल इलिप्स. आता या व्हर्टिकल इलिप्स मध्ये तसं काही नसतं. सगळं सेमच आहे. हे झालं a.
म्हणजे ए ची व्हॅल्यू इथं संपली तुमची, किती आली आहे 1. आणि हे झालं बी, बी मध्ये कोण आहे 4. तुम्हाला माहित आहे हे डिस्टन्स ए असतं आणि हे डिस्टन्स काय असतं बी. सेम आहे बाळांनो. एका क्वाड्रंटचा एरिया काढा आणि त्याला 4 टाइम्स मल्टिप्लाय करा, दॅट्स इट. एरिया इक्वल्स टू किती असतं, इंटिग्रेशन ऑफ काय 4 टाइम्स ऑफ. ओके. हा जो कर्व असतो त्या कर्वची लोअर लिमिट अप्पर लिमिट बघा. हा जो कर्व आहे या कर्वची लोअर लिमिट किती आहे 0 आणि अप्पर लिमिट किती आहे 1. आणि हे वाय ऑफ इलिप्स इंटू डीएक्स. आणि इलिप्सचा वाय कसा काढायचा आहे बाय, असं केलं होतं बरोबर आहे. या मेथडने काढा, फिनिश. चल घ्या लिहून लवकर, नाही समजत लवकर फास्ट. बाकी तुम्ही सगळे क्वेश्चन बघताय ते एकदम सिंपल आहे, म्हणजे आपले झालेलेच आहे सगळे. उद्या मी घेणार कंबाईंड बॅच, तर उद्या